श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजेशम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड। प्रथम त्या मार्गासी अधिकारण दत्तात्रेय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो। कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो। विद्यागुरुवरे आदरणीय श्रद्धेय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम। आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर कुसुळंब निवासी आदरणीय बाबांनाही दंडवत प्रणाम। आदरणीय गुरुवर्य तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभाग असलेल्या सर्व देश विदेश श्रवण करत असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम। या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय महंत श्री अवधूत बाबाजी मानेकर, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय दुपारच्या सत्राचे प्रवाचक बाळकृष्ण धाराशिवकर, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आमचे परमस्नेही गुरुबंधू देवश्री चक्रधर या चॅनलच्या माध्यमातून धर्माचा फार मोठा प्रसाराने प्रसार करत आहेत। तेही उत्तम गायक आहेत, वक्ते आहेत। सन्मित्र तपस्वी दादाजी राहेरकर तरडगाव या ठिकाणी सेवाभावी असलेले आदरणीय विजयराज दादाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे संचालन करणारे महंत श्री रांजणगावकर बाबा, आलेले सर्व साधू संत तपस्विनी ग्रामस्थ बंधू भगिनी, आलेले सद्भक्त मंडळी, सर्वांना दंडवत प्रणाम। आपण ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याच्या माध्यमातून दत्तात्रेय प्रभूंची महिमा हा विषय आपण श्रवण करत आहोत। काल आपण बघितलं दत्तात्रेय प्रभूंचं जे कार्य ते अलौकिक आहे। दत्तात्रेय प्रभूंना जीव देवताही वंदन करतात, परमेश्वरही वंदन करतात। त्याचप्रमाणे म्हणाले दत्तात्रेय प्रभूंना ईश्वर अवतारही जय करतात। जसं आम्ही चक्रपाणी महाराजांनी दत्तात्रेय प्रभूंना व्याघ्रवेशामध्ये बघितल्यानंतर जय केलं म्हणजे दंडवत केलं, त्याचप्रमाणे आमच्या स्वामींनी सुद्धा काल पंचाळेश्वर या ठिकाणी, ज्या ठिकाणी आमच्या बाबांचं आत्मतीर्थ आहे, त्या आत्मतीर्थाच्या ठिकाणी आमचे स्वामी प्रतिदिनी त्या ठिकाणी जात असत। त्याचप्रमाणे आमच्या स्वामींनी स्वतः आत्मतीर्थाची प्रशंसा सांगितली, महिमा सांगितलेली आहे। ज्या वेळेस उपाध्यांना वेरूळ येथे असताना आमच्या स्वामींनी सांगितलं आत्मतीर्थी दररोज जाईजे, एरा जडा पार्थिवा सारखे ते तीर्थ नव्हे। त्या ठिकाणी म्हणाले प्रत्यक्ष साक्ष दत्तात्रेय प्रभूंचं वास्तव्य आत्ताही आहे। जसं आपण काल बघितलं की माहूरला येतात ना दत्तात्रेय प्रभू, कशासाठी येतात सांगितलं तुम्हाला काल मी, निद्रेला येतात, बरोबर। आणि भोजन कुठे करतात, भिक्षा कुठे मागतात, कोल्हापूरला मेरूवरचं स्नान करतात। आणि आमच्या स्वामींनी दत्तात्रेय प्रभूंच्या आत्मतीर्थाची महिमा स्वतः सांगितली, उपाध्यांना सांगितलं प्रतिदिनी जाईजे तिथे जात जा। आत्मतीर्थ याला नाव का पडलं, पंचाळ नगरीमध्ये देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता, याला एक पुत्र झाला, त्याचं नाव आत्मोत्तम असं होतं, म्हणजे तेच आत्मऋषी।
हे आत्मोत्तम ब्रह्मविद्या जाणत होते. याच आत्मऋषीला सांगतात की दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर आत्मऋषी बद्रिकाश्रम या ठिकाणी निघून गेले. त्याच ठिकाणी पंचाळ नगरीचा राजा, पंचाळ राजा त्या ठिकाणी आला. राजाला सांगितलं, वर दिला, तू दैत्य दानवांचा संहार करशील, असा पंचाळ राजाला वर दिला. त्रेताच्या आरंभी एक पुलस्त नावाचे ऋषी होते, त्यांना 2 मुलं झाली, कुंभ निकुंभ. हे 2 मुलं ब्राह्मण होते, परंतु यांची सगळी वृत्ती ही राक्षसी झालेली होती. या दोघांनी सांगतात की महादेवाला प्रसन्न केलं आणि मग महादेवाला प्रसन्न करून तिन्ही लोकांवर त्यांनी राज्य मिळवलं. आणि मग यांनी इकडे नरसंहार चालू केला, लोकांना बिनकामी मारायचा, निरर्थक त्रास द्यायचा. एखाद्या माणसाला जर संपत्ती किंवा ताकद प्राप्त झाली तर तो काय करतो, आपल्या ताकदीने किंवा संपत्तीने बिनकामी लोकांना त्रास देत असतो. संपत्तीचा वापर, ताकदीचा वापर हा चांगल्या कार्यासाठी केला पाहिजे. जसं तुम्हाला देवाने दान दिलं, भरपूर काही दिलं, मग त्याचा गैरवापर आपण करावा का? नाही, त्याचा वापर आपण दान धर्म सत्कार्यासाठी दिला पाहिजे. देवाने तुम्हाला निरोगी बळदंड शरीर चांगलं दिलं का लोकांना मारण्यासाठी दिलं का? दिलंय का मारामारी करण्यासाठी? नाही. या देहाने, या शरीराने तुला देवा धर्माची सेवा झाली पाहिजे. देवाने आपल्याला 2 हात दिले का भांडाभांडी करण्यासाठी दिले का एकमेकाचा खून करण्यासाठी दिले? काय कशासाठी दिले? या दोन्ही हाताने साधू संतांची सेवा झाली पाहिजे. या दोन्ही हाताने काहीतरी दानधर्म घडला पाहिजे. पाय व्यापारा दिधले, पाय चरे लागी दिधले, हात व्यापारा वेचले. आणि आपलं जे मुख दिलंय ते देवाने नामस्मरण करण्यासाठी दिलं. चर्या म्हणजे काय? अटन, विजन, भिक्षा, भोजन, स्मरण, निद्रा, प्रसाद सेवेला म्हणतात चर्या. ते आमचे साधक जन करतात. आपल्याला पाय दिले देवाने, तुम्ही पण चर्या करू शकता. म्हणजे काय? वर्षाकाठी पदयात्रा करणे किंवा वर्षाकाठी कुठे पायाने चालणे म्हणजे स्थानाला जाणे, याला म्हणतात चर्या. अटन म्हणजे फिरणे, विजन म्हणजे एका जागी निवांत बसून देवाचं ध्यान करणे, स्मरण करणे. जसं तुम्ही प्रपंचामध्ये अटन विजन करू शकता. कसं करू शकता? वर्षाकाठी यात्रा आपण केली पाहिजे. नाही पायाने जमलं तर गाडीमध्ये केली पाहिजे. फिरणंच आहे ना ते. विजन म्हणजे काय? आपण ज्या स्थानी गेलो त्या स्थानाकडे गेल्यानंतर मन लावून, डोळे बंद करून त्या स्थानाची लीळा आठवून आपण काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. याला म्हणतात विजन. तुम्ही घरी सुद्धा विजन करू शकता. सकाळी उठल्यानंतर सगळे शांततेची वेळ असते. काय गडबड असते का सकाळी? तुमचे पोरं बाकी सगळे झोपलेले असतात. जर एखाद्या बाईने ठरवलं किंवा एखाद्या पुरुषाने ठरवलं, मी सकाळी उठल्यानंतर मला विजन करायचं, म्हणजे एकांतामध्ये बसून मला काय करायचंय? स्मरण करायचं, देवाच्या लीळा आठवायचे, आपण तिथेही विजन करू शकतो. जसं आमचे साधक झाडाखाली बसून विजन करतात. आमच्या साधकांनी आपल्या काखेमध्ये झोळी, एक गाठी, एक विशेष, आणि कुठे राहायचं? झाडाखाली राहायचं, भिक्षा मागायची. आमच्या साधकाने एका झोळीमध्ये पोथी घेऊन परिभ्रमण करून एवढा पंथाचा प्रसार आणि प्रचार केला आहे. आता ही साधनं झाली, आता सुविधा आल्या, माईक आले, स्पीकर आले. पूर्वी काय होतं का? आमचे साधक झाडाखाली बसून निरूपण करायचे. पण तेव्हा काय हजारो लोक होते का? असे नाही. जो अधिकारी त्याला निरूपण केलं जायचं. जसं
आता अनाउन्समेंट करावं लागते, चला चला लवकर चला, वेळ झाली, निरूपणाची वेळ झाली. म्हणजे काय झालं, ते फक्त बाबाला गरज आहे, आपल्याला नाही. तुम्हाला आहे बरं का, तुम्ही इथे येऊन बसला. ज्याला नाही ते अजून घरीच बसलेले आहेत. मग ज्याला गरज आहे तो म्हणजे चला बाबा, प्रपंच आपण दररोजच करतो. या 7 दिवसामध्ये अवधूत बाबाने जर यज्ञ भरवला, सगळं 3 टाइम जेवण, 2 टाइम चहा, नाश्ता इथेच आहे, काय फरक पडतो लोक जर मंडपाकडे गेलं तर? होतं का असं? नाही. आधी बाबा येऊन बसतात, मी येऊन बसतो, नंतर तुम्ही येऊन बसता. काय सांगितलं? ज्याला शास्त्राची आवड त्याने सवड करून वेळातला वेळ काढून जो निरूपक आहे त्याच्या ठायाला गेलं पाहिजे. बघा, ही ज्ञानगंगा आहे. ज्याला इथे आंघोळ करायची तो बरोबर आंघोळ करेल, ज्याला कोरडं राहायचं तो कोरडाच राहील. काठावर बसलेला कधी ओला होतो का? जो पाण्यामध्ये उतरत नाही कधी ओला होतो का? तो कुठं राहिला? काठावरच राहिला, घरीच थांबला, म्हणजे काठावर थांबलेला आहे. आणि म्हणून असं आपण सृष्ट्यान सृष्टी युगान युगी असंच काठावर बसलो. कुठे निरूपण चालू होतं, आपण त्याला वेळ दिला नाही. म्हणून काय झाली, आमचं हे परिभ्रमण नरकामध्ये चालू आहे. आणि हे परिभ्रमण थांबवायचं तर ईश्वरी ज्ञान फार महत्वपूर्ण आहे. आपला विषय चालला होता आत्मऋषी. मग ही 2 पुत्र झाले, यांनी नरसंहार सुरू केला. ही गोष्ट आत्मोत्तमाला समजली, त्यांनी पांचाळ राजाला सांगितलं. आत्मोत्तमाने सांगितलं पांचाळाला की ह्या दोघांना तू आता पराभूत कर. यांनी नरसंहार मांडलेला आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर पांचाळ राजाकडून 2 त्या ब्राह्मणांची हत्या घडली. आता मनुष्यवध झाला की हत्या घडते, जडत्व निष्पन्न होतं. तो म्हटला की आता माझ्याकडून ब्रह्महत्येचं पातक घडलं, याला उपाय काय? आणि मग आत्मऋषींनी सांगितलं की दत्तात्रेय प्रभूंना तू शरण जा. आणि मग दत्तात्रेय प्रभूंची पांचाळ राजाने आराधना केली. बघा, जर आपल्याला पापाचं प्रायश्चित करायचं असेल तर काय करावं लागतं? देवाची आराधना करावी लागते. आमच्यामध्ये पद्धत आहे, एखादे ज्ञानी अधिकरण, ज्ञान भक्ती वैराग्याने परिपूर्ण जे अधिकरण आहेत. आता आपले बाबा आहेत, उदाहरणार्थ ज्ञान भक्ती वैराग्याने परिपूर्ण आहे. आपल्याकडून वर्षाकाठी दोष घडतात. जर तुम्हाला जमलं तर आपण बाबांनी दररोज प्रसव सुद्धा मोडला पाहिजे, कारण बाबा जवळ आहेत ना तुमच्या. आमच्यामध्ये एक पद्धत आहे, 5 देवाचे 2 दंडवत प्रसवाचे असतात. नाही तुम्हाला दररोज येता आलं, कमीत कमी महिन्याकाठी येऊन किंवा वर्षाकाठी येऊन आपले जे काही दोष प्रपंचामध्ये घडले, असे जे ज्ञानी अधिकरण असतात, अशा ठिकाणी प्रायश्चित करावं लागतं. का करावं लागतं? की आपला जो काही दोष आहे तो दोष पुढे वाढू नये. एखादा बघा कडू वेल असतो, तुम्ही त्याला वाढू देता का? पटकन कापून टाकता की नाही? किंवा एखादा बिनकामी निरर्थक एखादी वनस्पती असते, तिला तुम्ही वाढू देता का? का बरं वाढू देत नाही? ही काय करेल? सगळं व्यापून टाकेल. आणि म्हणून आपला जो दोष आहे तो वाढू द्यायचा नाही, नाहीतर मग त्याचा प्रसव पुढे निर्माण होतो. आपल्याकडून एखाद्या नामधारकाला लात लागली, आपण त्याला दंडोत केला पाहिजे. जसं आमच्यामध्ये पद्धत आहे, जर गुरूंच्या पट्टी पासोडीला पाय लागला किंवा जर त्यांना काही पाय लागला तर आम्ही काय म्हणतो? दंडोत बाबा, माझा प्रसव मोडवा. का? प्रसव पुढे वाढू नये. तसं आपल्यामध्ये ही पद्धत आहे. आज आपण नामधारकाला लाथ मारली, दुर्लक्ष केलं. उद्या आपण एखाद्या सामान्य भिक्षूला लाथ मारू, आपण दुर्लक्ष करू.
त्यानंतर एखादा ज्ञानी आहे, त्याला आपली लाथ लागेल, आपण दुर्लक्ष करू, आणि मग कुठल्याही गोष्टीचा प्रसव तो असा हळूहळू वाढत जातो. ए बाई, ओढणी घे डोक्यावर, ओढणी घे. तो होतीने काल प्रवचनाला विसरली का? विसरायचं नाही. ज्ञान विसरायचं नसतं. ज्ञान हे कृतीमध्ये आणायचं असतं, तरच त्याचा फायदा होत असतो. आणि म्हणून आपला तो प्रसव ईश्वर अवतारापर्यंत जातो. आपण नाही का म्हणत, महाप्रसव नित्य नरकासी गेला, क्षमा करा दयाळा, क्षमा करा दयाळा, क्षमा करा दयाळा, क्षमा करा दयाळा. महाप्रसव जो असा एकाकी गेला का आपला, सुरुवात त्याची छोट्या गोष्टीमधून सुरुवात झाली. आणि म्हणून आपल्याकडून जे दोष घडतात, आपण स्थानाजवळ गेलो, तिथे आपल्याला स्थानवंदन करताना घाईगडबडीमध्ये पाय लागतो. घडला की नाही दोष, त्याचे सुद्धा 2 दंडवत प्रसवाचे नंतर घातले पाहिजे. ज्या स्थानाजवळ आम्ही राहिलो तिथले पवित्रता आम्ही भंग करून टाकली, म्हणून सुद्धा आम्ही निघते वेळेस 2 दंडवत स्थानाला घातले पाहिजे. किंवा मार्गामध्ये गेल्यानंतर त्या साधूंना आमची सेवा करावी लागली. सेवा कोणी करायला पाहिजे? तुम्ही करायला पाहिजे. पण त्या साधूंना तुमची सेवा करावी लागली, तुम्हाला हातात कप द्यावा लागला चहाचा, नाश्त्याची प्लेट द्यावी लागली, सुविधा तुमचं सगळा काळजी घ्यावी लागली की नाही त्यांना आश्रमात गेल्यावर. मग आपल्याकडून दोष घडला ना तो. उलट मार्गामध्ये गेल्यानंतर आपण आपली सेवा केली पाहिजे की नाही. आपण दुपारी काल ते ऐकलं. आणि म्हणून अशा प्रकारचा दोष आपला वाढत जातो. म्हणून या राजाला वाटलं की आपला दोष पुढे वाढून आपल्याकडून ब्रह्महत्या घडली, याचं पातक काय करायचं, कसं फेडायचं. आणि त्यांनी दत्तात्रय प्रभूंना पाचारण केलं, दत्तात्रय प्रभूंची स्तुती केली. आणि मग दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं पाताळ गंगेचं पाणी घेऊन ये. त्यांनी सांगितलं देवा, तुमच्या चरणाशी सर्व तीर्थ आहे. आणि म्हटले मार इथे बाण. आणि मग जिथे बाण मारला तिथून पाणी निघालं, तेच काय? आत्मतीर्थ. आणि मग त्या पाण्यामध्ये त्या राजाने काय केलं? स्नान केलं. त्याचं ब्रह्महत्येचं पातक दत्तात्रय प्रभूंनी दूर केलं. आता जर कोणी म्हणेल आम्ही माणसाला मारू आणि प्रायश्चित करू, जमेल का? नाही जमणार. तो सन्निधानीचा आचार होता. आपल्याला तर आता किडा सुद्धा मारायला नाही सांगितलं, तर माणूस कुठली गोष्ट आहे. मानभाव संप्रदायाने काय सांगितलं? मुंगी सुद्धा तुमच्याने रांड झाली नाही. म्हणजे एवढी काळजी घ्यायला सांगितलेली आहे. आणि म्हणून हे जे आपल्याला कठीणत्व येतं, तृणामुंगीचे हिंसे ते काठिन्य मानसे, ते बीज जाये अविनाशी नित्य नरकासी. म्हणजे आपण जर मुंगी मारले, दुर्लक्ष केलं, जाणून बुजून बर का, आता नकळत हिंसा होणारच आहे. हिंसा दरकुट्टा ही न चुके. जरी तुम्ही मातीमध्ये गेले तरी हिंसा चुकते का? आपल्याला नाही चुकत. आणि म्हणून एखादी सेवा करत असताना जर आमच्याकडून काही हिंसा होत असेल, ती तिथे आपण झाली नाही पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही काम करताय पण तिथे मुंग्या निघाल्या, तर काय करावं लागेल? आपल्याला ती जागा सोडून द्यावी लागेल. का दिसलं मुंग्यांचं वारुळ, का तिथं पाय धुवून जायचा चपलीचा? याला काय म्हणतात? जाणून बुजून हिंसा. ती तुम्हाला माफ होणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, आपण स्वयंपाक करताना जी हिंसा होते मेल्यानंतर, त्यामध्ये जी हिंसा झाली म्हणून आम्हाला संचारी अंतिक भोगवल्या जाते. का? स्वयंपाक करताना जी हिंसा झाली, मेल्यानंतर ती देवता असं दुःख भोगवते.
इथे काहीच चुकत नाही कुणाला, फक्त ते जे आहे ते फक्त साधकाला चुकल्या जातं. आणि म्हणून दोष आपल्याकडून घडू नये. तुम्ही एखादं स्थान करताय पण तिथं मुंग्या निघाल्या, तुम्ही काय म्हणसाल, नाही नाही आता आपल्याला स्थान करण्याचा विधी आहे, मुंगे मारून करायचं का स्थान? बघितलं पाहिजे, एका बाजूला गेलो पाहिजे आणि मग आपण ते स्थान किंवा ती सेवा आपण केली पाहिजे. कुठलीही क्रिया करत असताना आपल्याकडून अविधी होऊ नये, नाहीतर मग असा प्रसव काय होतो, ईश्वरापर्यंत जातो. त्या तीर्थाच्या ठिकाणी आत्मऋषींनी स्नान केलं आणि म्हणून आत्मतीर्थ झालं. एका कवींनी फार सुंदर अभंग सांगितला. अमृता परिस आत्मतीर्थ गोड, निवारील कोड दत्त राज, निवारील कोड दत्त राज. आणि म्हणून अमृता परीस, अमृता ही पेक्षा आत्मतीर्थ काय आहे, गोड सांगितलेलं आहे. परमेश्वराचं जे तीर्थ असतं, जे चरण उदक असतं, ते काय सांगितलं, अमृतापेक्षाही गोड सांगितलेलं आहे. म्हणून आपल्यामध्ये एक विधी आहे. जसं आपण तुम्हाला मी सेवेचा एक विधी सांगितला होता, आज चौथा विधी मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी काय काय सांगितलं आठवतं का? पहिल्या दिवशी काय सांगितलं होतं? जुन्या बाया काय सांगितलं होतं? पुरुषांनो, डोकं झाकायचं बरोबर. दुसरं, दंडोत घालायचे. तिसरं, काल काय सांगितलं होतं? काय बाई? सेवा करायची. बरोबर. केली का चालू? सेवा केली का चालू? बरोबर. कार्यक्रम संपल्यावर करता? नाही, इथं सुरू करायची आता. उद्या सुरू करायची. सकाळी उठून सकाळी करा सेवा. मला टायमिंग विचारले होते. सकाळी करा किंवा दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी निद्रेच्या अगोदरही आपण सेवा करू शकता. म्हणून ही सुरुवात करा. या पाठीमागे आपल्याला बाबांनी हे मुद्दे सांगितलेले आहेत. आम्ही नवीन सांगतो असं काही नाहीये, परंतु आपली तेवढा अधिकार नाही, थोडा अधिकार आपल्याला सांगावा, आपण त्यांचं ऐकावं एवढी आपली योग्यता नाहीये. आणि म्हणून आता इथून तरी शहाणे व्हा. तुम्हाला आता ज्ञान होत आहे. अज्ञानपूर्वक तुम्हाला सगळ्या गोष्टी माफ होत्या, पण तुम्हाला इथे पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख केला जातो काही गोष्टींचा. जर का तुम्ही त्या पुन्हा आता केल्या तर मग तुम्हाला इथे काही फायदा होणार नाही, हे लक्षामध्ये ठेवा. चरण उदक विषय आपला चाललेला होता. आपल्या घरी जे विशेष असतात, वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या वाटीमध्ये पाणी घेऊन, छोटी वाटी बरं का, लई मोठी भली वाटकं घ्यायचं नाही, छोटी वाटी घ्यायची, कारण ते चरण उदक असतं. घरामधील एखादा सुज्ञ व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने हातामध्ये विशेष घेऊन 3 वेळेस पाण्याला संपर्क करायचा, विशेषाला करायचा. जेवढे विशेष तुमच्याकडे असतील तेवढे, काहींकडे 1 असेल तर 1च, 2 असेल 2, जे प्रमुख विशेष आहेत. जसं तुम्ही स्थानाला गेल्यानंतर तीर्थ घेऊन येता की नाही, तीर्थ म्हणजे पाणी, तीर्थ म्हणजे पवित्र, त्याचा असा अर्थ होतो. दररोज आपण आपल्या घरी जर चरणोदक घेतलं तर जे आपल्यातले मेंटल झालेले असतात, बिघडलेले, त्यांचे ते ठिकाणावर येतील. आपण नाही का म्हणत? तुम्ही सांगता की नाही, आहो सांगतात बाबा, आहो हिनं जरा बिघडल्यासारखे करतायत, देवच करत नाही, धर्मच करत नाही,
किंवा आपण सांगतो पोरगलं येड्यासारखं करायला लागलं, जे वेड्यासारखं करतं त्याला जर तुम्ही चरणउदक दिलं तर ते ठिकाण्यावर येईल. जर आपण जरी वेड्यासारखे करू लागलो आपणही ठिकाण्यावर येऊ. म्हणजे पवित्र तीर्थ, तीर्थ केसने पवित्र जे हाडा गदला पापा तयाचे दोष जाती. म्हणजे कुणाचे? म्हणाले ती तीर्थ एवढं पवित्र आहे, जर ते तीर्थ पवित्र भावनेने घेतलं तर म्हणाले तुमच्या हाडाला जे काही रोग लागलेत ना, चमडीला हाडाला, ते सुद्धा रोग म्हणाले दूर होतील. जसा तुम्ही माहूरला गेले तीर्थ घेऊन येता, डोमेग्रामला गेले तीर्थ घेऊन येता, कुठे स्थानाजवळ गेले तुम्ही काय करता? चरण उदक तीर्थ घेऊन येता की नाही? तसं आपण आपल्याही घरी जे विशेष आपल्याकडे आहेत त्याचंही आपण दररोज चरण उदक करून आपण घेऊ शकतो. हे लक्षामध्ये ठेवा. आणि मग एवढं तीर्थ ते पवित्र, त्या राजाचे पाप त्या ठिकाणी नासला गेले. ते आत्मतीर्थ दत्तात्रेय प्रभूंचं चरणांकी स्थान आहे. दुसरे एक आख्यायिका सांगतात की परंपरेने तुमच्यासारखी एक गरीब स्त्री दररोज देवाला उपहार घेऊन जायचे. कुठे? आत्मतीर्थाला. नवरा प्रतिकूल होता, सदा त्या पत्नीला नावं ठेवायचा आणि म्हणायचं काय तू मूर्ख आहेस, देव कुठे भोजन करतो का, देव कुठे खातो का? आणि मग त्यांनी सांगितलं जर खराच तुझा देव असेल म्हणाले तर जे काही तू उपहार घेऊन जाते याच्यामध्ये शिल्लक काही राहणार नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे. घटना ही 45 वर्षी आहे, परंपरेने असं बोलल्या जातं, आख्यायिका आहे ती. मग ती पत्नी म्हणते की चल तू माझ्यासोबत. कुठे चल? स्थानाजवळ चल, तुला माझी परीक्षा बघायची का? आणि मग ती उपहाराचं ताट भरते. किती उपहारामध्ये आपण चपात्या ठेवतो? 3 किंवा 5 किंवा 2. आणि मग त्यांनी उपहार भरला, भाजी ठेवली. नवरा तिच्यावर भकणारा होता. कुणावर? त्या पत्नीवर. काही काही लोक करत काहीच नाही पण बिनकामी निरत भकत असतात. स्वतः काहीच करणार नाही पण बायकोला नावं ठेवल, लई साधू झाली, लई देवधर्म करते किंवा लईच मार्गामध्ये जाते. काही काही टोमणे मारतात बघा. काही काही पुरुष बायांना टोमणे मारतात, काही काही बाया पुरुषांना टोमणे मारतात. म्हणतात आमचा नवरा आता साधू होतो काय की म्हणतात. लईच बाबाच्या पाठीमागे पळायला लागला, लईच बाबांच्या मार्गामध्ये चालला. एक दिवस साधू होतो काय की? काय करतो आपण? टोमणे मारतो. अरे साधूंच्या सहवासामध्ये गेला तरी फायदा आहे. साधू होणं सोपं आहे का? एवढं शक्य आहे का तुमचा प्रपंच सोडून जाणं? ते बरोबर नाही जाऊ शकत. पण आपण काय करतो? त्याचं खच्चीकरण करतो. म्हणजे एखादा चांगला पुढे चाललेला असेल, आपण काय करतो? तंगड धरून त्याला पाठीमागे वळतो. जास्त पद्धत कुठे? आपल्या मराठीत जास्त ही पद्धत आहे. जर एखादा भावकीचा पुढे चालला असेल त्याला खाली कसा पाडायचा तंगड धरून, हे काय असतं बरोबर आपल्याला माहिती असतं. आपण असं नाही म्हणा की तो मोठा होतो आपण त्याच्यासोबत मोठं व्हावं, आपण असं म्हणतो का? नाही. आणि म्हणून तो पती आपल्या पत्नीला नावं ठेवायचा. पत्नी त्याला घेऊन गेली कुठे? आत्मतीर्थ जे स्थान आहे त्या ठिकाणी त्याला घेऊन गेली. कुणाला? आपल्या पतीला. तिने देवासमोर उपहार ठेवला, पतीला तिथं बसवलं. तो म्हटला खरं तुझा देव खातो का? आता मला बघायचंय. मी तुम्हाला काल म्हटलं की नाही, माणसं देवावर संशय घेतात. पतीने आपल्या पत्नीच्या धर्मावर संशय घेतला आणि मग गेल्यानंतर काय आश्चर्य. काल तुम्ही ऐकलं की उपहार ठेवल्यानंतर कमीत कमी 1 गाठी नामस्मरण
झालं पाहिजे. म्हणजे एक गाठी नामस्मरण करायला 15 मिनिटं लागतात. किती? 15 मिनिटं. नाहीतर याचं एखादी स्पीड असेल तर 12 मिनिटं एक गाठी करायला लागतात. 5 मिनिटात 3 मिनिटात गाठी होत नाही. मग ते कसं? एक्सप्रेस स्मरण तुमचं सुपरफास्ट. अर्धनाम म्हणायचं, 4-5 म्हणे एकदा वाढायची. अर्धनाम म्हणायचं, इकडे बडबड पण करायची. किती गाठ्या झाल्या? 1 तासामध्ये बाबा 50 गाठ्या झाल्या. कशा झाल्या? बिनकामाच्या झाल्या. कुठलाच फायदा नाहीये. एक तर धडाचं पूर्ण नाम पण तुम्ही म्हटलं नाही आणि उच्चार पण बरोबर केला नाही, तर स्मरण होईल का? नाही. काही काही लोक आपल्याकडे बोलतात, तिकडे मनी पण फिरवतात, गप्पा मारतात, इकडे तिकडच्या इकडे मनी पण फिरत असतात. लगेच असं कपाळाला लावतात, पुन्हा मनी फिरतात, गप्पा मारत असतात. होईल का स्मरण? नाही होणार. आणि म्हणून तिने उपार देवासमोर ठेवला, एक गाठी नामस्मरण केलं. आश्चर्य काय! तिने डोळे बंद करून स्मरण केलं होतं. आश्चर्य! ताटामध्ये फक्त सांगतात की 5 घास शिल्लक राहिले होते. किती? 5 घास. किती चपात्या घेऊन गेली? ती 3 चपात्या घेऊन गेली होती. आणि मग तेव्हा त्याला श्रद्धा बसली की खरंच बाई तुझा देव आहे. अरे भाव जर असेल ना तर तुमचा परमेश्वर बरोबर क्रियेचा स्वीकार करतो. देव काय तुमचे पदार्थ खातो का? देव तुमचा भाव खात असतो. म्हणजे तुम्ही किती भावाने अर्पण केलं हे परमेश्वर काय करतात? अर्पण करत असतात. आजही बघा इथे पंचतुर उपार आहे. या उपारामध्ये नाना प्रकारचे पदार्थ बनवले जातात. 56 भोग ज्याला म्हणतात. अनेक प्रकारच्या भाज्या त्या पदार्थ त्या ताटामध्ये असतात. अनेक प्रकारचे पदार्थ असतात. काय आहे? तो आपला भाव आहे. हा नाही तो, तो नाही तो, तो नाही तो. देव माझा काय करेल? पदार्थ स्वीकार करेल. पण आपली पण प्रार्थना पाहिजे की नाही? तो सदा तृप्त काम, तो कैसेन तुष्वावान लगे. ईश्वर तर सदा तृप्त काम आहे. तो काही तोषणार का आपल्या पदार्थाने? परंतु देवाने जर आपला स्वीकार नाही केलं तर आपला अधिकार घडेल का? नाही घडणार. आमचे परमेश्वर अवतार होते, दत्तात्रय महाराज होते. आपल्या हातामध्ये काय करायचे? हात हेच पात्र घेऊन भिक्षा मागतात की नाही? देवाला काही गरज आहे का मागण्याची? तो तृप्त काम आहे. परंतु जर या जीवाला भजन नाही घडलं तर आपला अधिकार पुढे घडेल का? जर आम्ही तुमच्या दारामध्ये भिक्षा मागायला आलोच नाही, तुम्ही आम्हाला घरी आणून देसाल का? असं आहे का? देर हरी पलंगावरी आम्हाला सुद्धा जागा सोडायला सांगितली. आज मी स्टेजवर आहे, गादीवर आहे. उद्या मला झोळी घेऊन पण निघायला काय सांगितलं? मागायला सांगितलं. असं कोणी मला देईल का? आणि बाबा तुम्ही लय चांगलं प्रवचन की 4-5 पोते घेऊन जा म्हणाल का कोणी असं? मला तुमच्याकडे भिक्षा मागायला यावं लागेल. का यावं लागेल? की या भिक्षेच्या माध्यमातून तुमचा अधिकार वाढवायचा अधिकार घडत असतो. परमेश्वर अवताराच्या ठिकाणी ज्यांना ज्यांना भजन घडलं त्यांना काय निष्पन्न झाला? प्रेमाचा अधिकार निष्पन्न झाला. जसं दत्तात्रय प्रभू आताही जातात कोल्हापूरला, ज्यांची त्यांना भिक्षा घडते त्याला काय होतो? अधिकार निष्पन्न होतो. भार्गवाची, गोरक्षाची मुलगी भार्गव कन्या, या कन्येने दत्तात्रय प्रभूंना सांगितलं की आपण प्रतिदिनी काय करा? म्हणाले माझ्या घरी भिक्षेला येत जा. हा नाही का गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, नवनाथ आहे की नाही? हे सुद्धा दत्तात्रय प्रभूंना मानतात. त्याची एक आख्यायिका अशी येते की हा गोरक्ष सामर्थ्याने झोळी पाठवायचा भिक्षेला, स्वतः जात नव्हता. आणि मग एक दिवस त्याची झोळी गगनमार्गे चालली असताना दत्तात्रय प्रभूंनी पायातली खडावा मारून तिला फेकली आणि झोळी कुठे आली? खाली आली. मग त्याने बराच वेळ प्रतीक्षा केली. माझी झोळी दररोज तर लवकर येते, आज का नाही बरं आली? आणि मग
त्याने सांगितलं की सामर्थ्याने जाणलं माझी झोळी कुठेतरी थांबली, दत्तात्रय प्रभूंकडे ती गेली. आणि मग हा दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी कुठे आला? माहूरला आला. कुठे आला? माहूरला आला. आणि मग दत्तात्रय प्रभूंची मूर्त पाहिल्यानंतर त्याला प्रसन्न वाटलं. आणि मग त्यांनी ती झोळी बघितली. आणि मग तो दत्तात्रय प्रभूंना काय म्हणतो, आता आपण सामर्थ्याने भांडूया, सामर्थ्य तुमच्याकडे आहेत, पण आता म्हणाले दुसरा खेळ आपण करू. म्हटले कोणता खेळ करायचा? ते म्हणाले मी बेडकाचं रूप धारण करतो, तुम्ही मला शोधून काढा, नंतर मी तुम्हाला शोधून काढतो. या गोरक्षाने बेडकाचं रूप धारण केलं आणि एका कपारीमध्ये काय झाला, जाऊन लपला. कोण लपला? कोण लपला? कशाचं रूप घेऊन लपला? बेडकाचं रूप घेऊन लपला. आणि मग परमेश्वर अवतार समर्थ होते ना, त्यांनी बरोबर एका सेकंदामध्ये त्याला तिथून शोधून काढलं. कुठून? त्या कपारीमधून. मग दत्तात्रय प्रभू अदृश्य झाले. हा शोधायला निघाला. अहो तो विद्यावंत होता, त्याची किती सामर्थ्य ना, राहून राहून किती राहणार त्याचं. देवतेचं सामर्थ्य ईश्वरोपयोगी पडू शकतं का? नाही पडू शकत. आणि मग भरपूर वेळ झाला, बराच वेळ झाला, थकला, हा बसला एका जागी थकून. आणि मग त्याने सांगितलं, दत्तात्रय प्रभूंची या गोरक्षाने काय केली? आराधना केली, प्रार्थना केली. देवा आता मी हरलो, आपण मला काय करा, माझ्यासमोर आपण काय व्हा, प्रगट व्हा, आपलं दर्शन मला द्या. आणि मग प्रार्थना केल्यानंतर गोरक्षासमोर दत्तात्रय प्रभू प्रगट झाले. आणि मग तेव्हापासून हा गोरक्ष म्हणतो की सर्व समर्थ आपण आहात. या ठिकाणी गोरक्षाचाही अहंकार देवाने काय केला? दूर केला. काल कोणाचा केला? काल अहंकार दूर कोणाचा केला? कोणाचा केला बायांनो? देवल्य ऋषी. तुम्ही निरूपण मन लावून ऐकत नाही का बाया? देवल्य ऋषीचा अहंकार दूर केला, गोरक्षाचाही अहंकार दूर केला. आणि मग तेव्हापासून हा गोरक्ष संप्रदाय जो आहे दत्तात्रय प्रभूंना मानतो आहे. पुढे आपण पाहणार आहोत की ब्रह्मा विष्णू महादेव यांनाही दत्तात्रय प्रभूंना शरण आले. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेस अत्री अनुसूया कोण होते? दत्तात्रय प्रभूंचे कोण आहेत? आई आणि वडील. अत्री पिता आणि अनुसूया माता. अनुसूया शब्दाचा अर्थ होतो जिच्यामध्ये कुठल्या प्रकारची असूया नाही ती अनुसूया. असूया म्हणजे कुठल्या प्रकारचा द्वेष त्या व्यक्तीमध्ये, त्या बाईमध्ये नसतो, तिला अनुसूया असं म्हणतात. म्हणून या अनुसूयेमध्ये कुठल्या प्रकारची असूया नव्हती. एक वेळेस या अनुसूया मातेने 12 वर्ष तपश्चर्या केली. कुणी केली? अत्रीने आणि अनुसूया दोघे पती पत्नी काय केली? तपश्चर्या केली. का तपश्चर्या केली? आम्हाला पुत्र झाला पाहिजे. आपण नाही का प्रपंचामध्ये सर्व जर काही असेल, परंतु जर पुत्र नसला तर दुःख आपल्याला फार मोठं असतं. मुलगी असते पण समाधान नसतं. काय पाहिजे? पोरग पाहिजे, पोरग पाहिजे. मुलीच्या पाठीवर पोरग पाहिजे. आणि मग आपला हा अट्टहास असतो. या ठिकाणी अनुसूया मातेने तपश्चर्या केली. 12 वर्ष तपश्चर्या केली. किती वर्ष केली? 12 वर्ष केली. आपण 12 महिने बरोबर करू शकत नाही. आणि मग तुम्हाला खूप घाई झालेली असते. नारळ बांधून 12 महिने झाले किंवा 13 महिने, अजून कसं काय नाहीये. परमेश्वर तुम्हाला देणार, पण तुमचाही तेवढा संयम तुम्हाला पाहिजे. आपल्याकडे संयम असतो का? आपल्याकडे संयम नसतो. जीव तर अधीर प्रकृतीचा आहे.
उताळ पाण्याला खळखळाट फार. तसं आपलं काम उतावीळ असतं. म्हणून जे लक्षामध्ये ठेवा, जे फास्ट फूड आहे ते कधी टिकत नाही. आणि आपला धर्म कसा आहे? आयुर्वेदिक आहे. संत गतीने चालणारा, शांततेने सगळं भेटणार. जर तुम्हाला देवाने लवकर दिलं, तुम्ही देवाची किंमत करसाल का? जर देवाने लवकर दिलं, जसा का दररोज मंदिरामध्ये देव तुम्हाला गुंतून ठेवतोय, बरोबर. देव म्हणतो याला कष्ट करू दे, याला जर दुःख होऊ दे, देणार मी याला, परंतु काय झाले पाहिजे? यालाही दुःख कष्ट झाले पाहिजे. आणि म्हणून आपण पण अशी लवकर गडबड करायची नाही. मारा ना खेटा, काय फरक पडतो 3 वर्ष. या दंडवत. दुपारच्या सत्राच्या प्रवाचिका मीराताई मानेकर यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. आज तुम्हाला एक महिला प्रबोधन ऐकायला भेटणार. आणि म्हणून तुम्हाला खूप गडबड झालेली असते. पण लक्षामध्ये ठेवा, जेवढं तुम्हाला दुःख जास्त, तेवढा तुमचं काय होणार? कर्मनाश होणार. आपण काय म्हणतो? बाबा शेजारी बघा ना, कसं लवकर काय त्यांना भेटलं, आम्हाला प्राप्तच होत नाही लवकर. अरे येड्या, तुझा अधिकार आहे तो. दुःख कर, तुझा देवाला कर्मनाश करायचा आहे, हे लक्षामध्ये ठेव. जेवढं स्मरण तेवढी योग्यता होईल, जेवढं दुःख तेवढी योग्यता होईल. होणार की नाही? मग चरित्रामध्ये प्रसंग येतो. नागदेवाचार्य खडकुलीला असतात. बसा. नागदेवाचार्य खडकुलीला असतात. स्वामींना सांडवा म्हणजे एक प्रकारचा बंधारा बांधण्याची प्रवृत्ती होते. स्वामी नागदेवाचार्य स्वामींच्या पूजावसरासाठी नेवासाला गेले असतात. नेवासा ते डोमेग्राम आत्ताही 25 किलोमीटर अंतर मधून आहे. म्हणजे त्या काळामध्ये आमची नागदेवाचार्य स्वामींच्या पूजावसरासाठी डोमेग्रामला नेवासाला जायचे. तिथून काही हार पुष्प घेऊन यायचे. बघा, स्वामींच्या पूजावसरासाठी नागदेवाचार्य कुठे जायचे? नेवासाला जायचे. मग आमच्या गावामध्ये फुलं असतात, हार असतात. आपण दररोज बार्शीला जाताना कोणी ना कोणीतरी असं वाटत नाही का दररोज देवाला काही 10 रुपयाचे फुलं आणावे? फक्त बाजारामध्ये जातो, चांगल्या साड्या बिड्या कपडे खरेदी करून येतात. पण एखाद्या बाजारपेठेत तुम्हाला जावं वाटत नाही, जिथे फुलांची बाजारपेठ आहे, की देवालाही काहीतरी आपण घेऊन जावं. पहिलं देवा धर्मासी, नंतर प्रपंचासी. लक्षामध्ये ठेवा. हे जे काही निर्माण केलं, आपण कोणी फक्त भाड्याचे आहोत. शरीर कसं आहे आपलं? भाड्याचं आहे. तुमचं आहे का ते? 100 वर्ष संपलं की सोडून जायचं. कलियुगी शत. किती वर्ष आयुष्य? 100 वर्ष आयुष्य. आता आपण तेवढं पण जगत नाही. 40 मध्ये आपलं तिकीट फायनल होतं. इथले जुने म्हातारे माणसं बिचारे गेले 80-85 पर्यंत. आत्ताचे आपण जाऊ का? नाही जाणार. 30 मध्येच कंबर दुखायला लागते. आपण घरामध्ये पाहतो म्हातारी दणकट, सुनाला कंबरला पट्टा लागलेला असतो. कोण चांगली? बघा. बाप शेतामध्ये काम करतो, नांगर हकलतो, याच्या मानामध्ये पट्टा असतो पोराच्या. कोण चांगलं? बघा. काय झालं? शरीराचा ऐदीपणा झाला, मेहनत नाही वाढली. तिसरी गोष्ट, वाम मार्गाचा शरीरासाठी वापर केला. नको ते व्यसनाचा अंगीकार केला, नको ते व्यसन करत बसला. मग दारू किडन्या फेल झाल्या, दारू लिव्हर खराब झालं. हाताने गमवलं की नाही याने? तरी पण आपण रडतो मेल्यावर. तो सगळं माहिती असतं आपल्याला. आत्मत्व असतं ते. आणि म्हणून हे आपल्याला समजायचं की आपण बाजारामध्ये गेल्यानंतर एखादं फूल मला देवाला पुष्प समर्पण करता आलं पाहिजे. आमच्या प्रसाद स्वयं सांगतात पुष्प एक पाहिजे. काय सांगतात? एक पुष्प दररोज आपण आपल्या देवपूजेवर अर्पण केलं पाहिजे. आणि मग हे नागदेवाचार्य गेले होते
नेवास्याला स्वामींची प्रवृत्ती बंधारा बांधण्याची. स्वामी सांगतात की आम्हाला इथे बंधारा बांधायचा, आम्हाला पलीकडे जायचंय. भक्तजन म्हटले, देवा तुम्ही काही पण सांगता. आपण काय म्हणतो, देव काही पण सांगतो. असं कुठं असतं का? घरदार सोडा, दीक्षा घ्या, देव काही पण सांगतो. आणि मग ते भक्तजन पण म्हणाले, देव काही पण सांगतो म्हणाले. म्हटले, जे जळांत पाणी थाव लागत नाही म्हटले, पायाचा गळ्या नाकातोंडापर्यंत पाणी येतं म्हणे, शक्य आहे का ते? स्वामी त्या ठिकाणी होते, अशक्य काही होतं का? पण जीवाला विश्वास नाही ना, भरोसा नाही. आणि मग नागदेवाचार्य आले. कुठून आले? नेवास्याहून आले. स्वामी उदास बसलेले होते. बसल्यानंतर स्वामींचा चेहरा ते ओळखतात. बघा, आपली ओळख कशी होत असते? चेहऱ्यावरून होत असते. घरामधलं वातावरण तुमचे चेहरे सांगतात. आणि मग आचार्य म्हणतात की बाई, स्वामी का बरं उदास? बाई म्हणते, अरे नागदेवा, बाबाला ना पलीकडे जाण्याची प्रवृत्ती बंधारा बांधून. देव म्हणाले होते भक्तांना की आम्हाला बंधारा बांधायचं आणि पलीकडे जायचं. हे सगळे म्हटले, भक्तजन दूर निघून गेले. स्वामी म्हटले, जर तुम्ही आमच्या प्रवृत्तीला विकव होत नाही तर निघून जा. भक्त म्हटले, देवा ते निघून जाणं होईल, परंतु आम्हाला हे काही होणार नाही. एखादे बाबा आपल्याला म्हणतात की नाही, जर मार्गात राहायचं असेल तर अशा पद्धतीने राहा, नाहीतर घरी निघून जा. आपण म्हणतो घरी बायकोचे खेटर खाल्लेले बरे, पण इथं काय मार्गामध्ये राहायला नको. कोण विचार करेल? अज्ञान विचार करेल. सज्ञान जाईल का? तो म्हणाल, बाबा त्या बायकोची किटकिट ऐकण्यापेक्षा आपल्या घरी गाठी करीत बसलेलं बरं. काही टेन्शन आहे का मार्गामध्ये? स्मरण करायचं, देवपूजा कर, 3 टाइम समोर भोजन येतं, काही टेन्शन आहे का? मग कधी घेणार दीक्षा? मुंडे हलवताय, कधी घेणार? घ्यायची? बर. आणि म्हणून प्रत्येकाला ही गोष्ट समजते की हो, समजते, पण त्यांना कळतं, पण लवकर वळत काही ते नाही. आणि मग नागदेवाचार्य आले आणि मग ते देवाला म्हणतात, जे मी बंधारा बांधू. स्वामी म्हणतात, अरे तू तरी आमच्या प्रवृत्तीला विखो हो. आणि मग ते भक्तांकडे जातात. भक्तांना म्हणतात की तुम्ही दगड आणून द्या, मी पाण्यामध्ये उतरतो, नाही तर मी दगडे आणतो, तुम्ही पाण्यामध्ये उतरा. भक्त म्हटले, नको रे बाबा, आम्ही दगड आणून देतो. जीव काय पाहतो? फक्त आपला स्वार्थ पाहतो. सोपं काम कसं होईल? सेवा तर करायची, मग सोपी कोणती आहे ती करायची, आहे की नाही? काही काही लोक पंक्तीमध्ये मीठच वाढण्याचा प्रयत्न करतात. मीठ हलकं असतं की नाही? जड बादली कोण घेईल? टोपलं कोण उचलल बुंदीचं? काय पाहतो आपण? फक्त सोपं पाहतो. पण लक्षामध्ये ठेवा, जेवढं आपण जड तेवढं काय होईल? आपला कर्मनाश होईल. जेवढं आपण पंक्तीमध्ये वाकू वाढू तेवढे आपले काय होईल? कर्मनाश योग्यता होईल. आणि मग अशा प्रकारे नागदेवाचार्यांनी सांडोबा तयार केला. फक्त एक दगड तिथून हलत नव्हता. रानायसा नावाची एक माता स्वामींना मध्यान्हकाळी उपहार घेऊन आली आणि मग ती शीळ कुणाला हलत नव्हती. आणि स्वामी काय सांगतात, बाई द्या कासोटा. मग ती कासोटा देते ना. आता साड्या लाग, ते काय असं काही काम नाही कासोटा देण्याचं. पूर्वीच्या बाया लुगडं नेसायच्या, त्या कासोटा द्यायच्या. आता काही म्हाताऱ्या आहेत, त्यांना माहिती आहे. आणि मग ती शीळ अशी काय केली त्यांनी, बरोबर ती लोटली आणि ज्या ठिकाणी जाऊन बसायला पाहिजे होती त्या ठिकाणी काय झाली, ती बरोबर जाऊन बसली. स्वामी करू शकले नसते का? करू शकले असते, परंतु देवाला त्यांचा कर्मनाश करायचा होता. मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे की जरी तुम्हाला देवाने जास्त काही दुःख दिलं तर काय समजायचं, हे माझं भाग्य म्हणून देव मला देणार. पण काय देणार? कसा देणार? तो उशिरा देणार. म्हणून जो पण भेटत नाही तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे? करत राहिलं पाहिजे. आणि भेटल्याही नंतरही करत राहिलं पाहिजे. असं नाही की देवाने माझा मनोरथ पूर्ण केला, आता मला काही देवधर्म करण्याची गरज नाही, असं वाटू देता कामा नये. आणि म्हणून आपला विषय चालला होता की ब्रह्मा विष्णू महादेव या तिघांच्या 3 पत्न्या, लक्ष्मी सावत्री पार्वती, तिघांच्या 3 पत्न्या. नारायण करत आले.
कळ कोण लावायचा? नारद लावायचे. त्रेतायुगामध्ये असो, द्वापारयुगामध्ये असो, कुठेही असो, काय आहे? कळ नारद लावायचे. आता आपण कळीचे नारद आहेत. आणि मग यांनी लावली कळ. त्यांनी कोणाला लावली? त्याच्या बायकोला कळ लावली. कोणाच्या? ब्रह्मा विष्णू महादेवाच्या बायकोला कळ लावली. म्हणजे बायकोचे कान यांनी भरले. कोणी? नारदाने. म्हणतात की बाया कच्च्या कानाच्या असतात, ते लवकर कुणावर लवकर विश्वास ठेवतात. आणि मग या तिघींचा पारा हल्ला ना. त्यांनी सांगितलं, काय बसल्या म्हणे तुमच्या राजभवनामध्ये? अरे तुमच्याही पेक्षी एक सती सावित्री म्हटले जन्माला आली. तुमचं सत्व म्हणाले काहीच नाहीये. म्हणजे दोघींचं तिघींचं डोकं गरम झालं. आणि मग त्याला वाटलं की दुसऱ्या बाईची स्तुती नवऱ्याने माझ्या समोर केली. मग तिचा पारा गरम झाला. आणि मग ब्रह्मा विष्णू महादेवाला सांगितलं, तुम्ही घरामध्ये पाऊल ठेवायचा नाही. ते गडबडले. त्यांना वाटलं काय झालं? त्यांनी सांगितलं, आमच्याही पेक्षा सती सावित्री पतिव्रता आलेली आहे अनुसया, तिचं तुम्ही काय करा? सत्व हरण करा. तरच तुम्ही काय करा? घरी या. त्याशिवाय तुम्ही घरी यायचं नाही. तंबी दिली. आणि मग हे ब्रह्मा विष्णू महादेव कामाला लागले. गेले. बायकोचं कोण ऐकत नाही, सगळ्यांना ऐकावं लागतं. हे लागले आपल्या कामाला फटाफट. गेल्यानंतर अनुसया मातेला सांगितलं, आम्हाला काय कर, तू गारांचा भात तयार करून दे. गारा म्हणजे दगड. गारकुटीचा कधी भात होतो का? आणि मग आमच्या अनुसया मातेने दयाघन परमेश्वराचं चिंतन केलं, दत्तात्रेय प्रभूंचं चिंतन केलं. आणि मग दत्तात्रेय प्रभू रांगत रांगत त्या अंगणामध्ये आले. लहान होते. पाहिल्यानंतर आपली माता चिंताग्रस्त आहे. आणि मग देवाने काय केलं? ज्या ठिकाणी त्या गारा टाकल्या होत्या त्या ठिकाणी बघितलं. कृपादृष्टीने त्या गारांचा काय झाला? भात तयार झाला. पत्रावाळ्या वाढल्या गेल्या. आणि सांगितलं, तुम्ही आता भोजनाशी या. ब्रह्मा विष्णू महादेव एकमेकाकडे बघत बसले. त्यांना वाटलं असं कसं काय झालं हे? आणि मग ते सांगतात की तू आता आम्हाला काय कर? नग्न भोजन वाढायचं. कसं वाढायचं? नग्न भोजन वाढायचं. हिला वाटलं मी श्री हे पुरुष, माझी पतिव्रता भंग होऊन जाईल. सांगतात की मानसिक जरी विचार केला, मानसिक जरी मनामध्ये विकल्प आला तरी सांगतात की ते पतिव्रत धर्म भंग होत असतो. आणि मग हिने असा विचार केला, माझे पतिव्रता भंगून जाईल. आणि मग त्यांनी परत दत्तात्रेय प्रभूंची काय केली? आराधना केली. दत्तात्रेय प्रभूंनी ब्रह्मा विष्णू महादेवाला बालक केलं. आणि बालक केल्यानंतर आमच्या अनुसया मातेने त्यांना काय वाढला? गारांचा तो भात वाढला. आणि मग असं झाल्यानंतर बरेच काळ निघून गेला. कथा मोठी, संदर्भ फक्त सांगतो. बराच काळ निघून गेला. 1 वर्ष गेलं. या तिघींचे पती काही घरी आले नाही. आता यांचे पती घरी नाही आले. यांना करमन असं झालं. किती दिवस पतीला बाहेर ठेवतील? तुम्ही नाही का, प्रपंचामध्ये कितीही भांडा पण करमतं काय एकमेकाला? नाही करमत. यांना वाटलं आपण आपल्या पतींना भांडलो, 1 वर्ष झालं अजून घरी आले नाही. आणि मग नारद सांगतो की नारद पुन्हा त्यांच्या सदनी जातो. नारदाला विचारतात काय झालं? नारदाने सांगितलं, तुमचे पती अनुसया माते जवळ आहेत आणि ते बालक झालेले आहेत. बालक झाल्या म्हटल्याबरोबर या तिघींची जमीन पायाखालची सरकली. आपले पतीने बालक झाले. या तिघी पळत पळत अनुसया मातेकडे गेल्या. आणि गेल्यानंतर अनुसया मातेला सांगतात की सगळ्यात मोठी तपस्वी पतिव्रता तू आहे. आम्ही तुझी परीक्षा घेण्याचं ठरवलं. आम्हाला माफ कर. आम्ही तुला काय झालो म्हणाले? काय झालं तुला? आम्ही शरण आलो म्हणाले. आणि मग असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, आमचे जे पती आहेत यांना तुम्ही आता मोठं करा. अनुसया मातेने सांगितलं, ते माझ्या हातामध्ये नाही. आणि मग आमचे दत्तात्रेय महाराज तिथे रांगत रांगत खेळत होते. अनुसया मातेने दत्तात्रेय प्रभूंकडे बघितलं. दत्तात्रेय प्रभूंचं चिंतन केलं. आणि त्यांनाही सांगितलं, तुम्ही दत्तात्रेय प्रभूंचं चिंतन करा. कुणाला?
त्या सती सावित्री लक्ष्मी पार्वतीला. आणि असं म्हटल्याबरोबर त्यांनी देवाची प्रार्थना केली, आराधना केली. आणि मग दत्तात्रेय प्रभूंनी जे ब्रह्मा विष्णू महादेव होते यांना काय केलं, बालकृपातून त्यांना मोठं केलं. आणि मग ते ब्रह्मा विष्णू महादेव म्हणतात की आम्हाला आपल्या चरणाशी राहू द्या, आम्हाला तुमच्या जवळच राहू द्या. तथास्तु असं म्हटलं. आणि मग अशा प्रकारे अनुसया मातेने उदार अंतःकरणाने त्या तिघींनाही क्षमा केली. म्हणून तिला काय म्हटलं, अनुसया. होता का द्वेष? आपल्यासारखी असती तर मोठा द्वेष केला असता, दिलस्त करून तिला काही वापस नाही. एखाद्या बाईचं नाव अनुसया असतं, पण अंतःकरणामध्ये काय असते, दुसऱ्याशी असूया भरलेली असते. द्वेष असतो की नाही? नावाप्रमाणे वर्तन आहे का? नाही. फक्त नाव आपलं तसं आहे, वर्तन आहे का? नाही. पण अनुसया माता जी होती तिने माफ केलं. पण कधी? दत्तात्रेय प्रभूंची आराधना केल्यानंतर. आम्ही 3 संदर्भ या ठिकाणी बघितले. दत्तात्रेय प्रभूंची महिमा अशी आहे, जर तुम्ही अंतःकरणातून भक्तिभावाने जर दत्तात्रेय प्रभूंना शरण गेला, त्यांची मनोकामना केली, आराधना केली, दत्तात्रेय प्रभू आम्हालाही आत्ताही देतात. काय देतात? जसं कोणाचं काही मनोरथ आहे, जसं काही दुःख आहे, कोण दूर करतं? दत्तात्रेय प्रभू करतात. आता आपण पाहतो कुणाला काही भूत आहे, बाधा आहे, करणी आहे, काही पीडा आहे, हे कशी दूर होते? आपण स्थानाजवळ जातो. तुम्ही बघा, जास्तीत जास्त पंचाळेश्वर किंवा ज्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंची मांडलिक स्थानं आहेत, उपखांडी आहेत, खांडी आहेत, या ठिकाणी जास्तीत जास्त नवस, पीडा, जाप्य, ज्यांना काही भूतबाधा आहे ते कुठे आहेत? या स्थानांच्या ठिकाणी राहतात. त्यांना माहिती दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं सगळं काय होतं? भूतबाधा काय होत असते? दूर होत असते. आणि अशा दत्तात्रेय प्रभूंना ब्रह्मा विष्णू महादेवाने नमस्कार केला. तर म्हणाले, त्या दत्तात्रेय प्रभूंच्या हातामध्ये काय सांगितलं? म्हणून जो अन्य लोक म्हणतात ना 3 मुखी आणि 1 मुखी, त्याचं कारण ही कथा आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेव यांना अभय दिलं. म्हणजे लोक काय म्हणतात? 3 मुखी अवतार मानतात. ना आपला जो मानव संप्रदाय तो काय करतो? 1 मुखी दत्तात्रेय प्रभूंचा अवतार मानतो. त्याही मध्ये आपण पुढे बघणार आहोत शंख चक्र गदाधरम, ही जी काही आयुधे दत्तात्रेय प्रभूंनी धारण केली म्हणाले, त्याचं कारण काय? जसं दत्तात्रेय प्रभूंची मूर्त चतुर्भुज सांगितली, ही दत्तात्रेय प्रभूंची विलक्षणता सांगितलेली आहे. म्हणजे विज्ञान सामर्थ्य विलक्षणता दत्तात्रेय परमेश्वर धारण करू शकतात. तसा परमेश्वर कसा सांगितला? मनुष्य विषयाची निमाने 2 हात 1 मुख सांगितलं. परंतु म्हणाले जरी चतुर्भुज सांगितलं, ही दत्तात्रेय प्रभूंची विलक्षणता सांगितलेली आहे. शंख चक्र गदा ही त्यांच्या हातामध्ये सांगितलं. तर म्हणाले दत्तात्रेय प्रभू तर विरक्त वृत्तीचे आहेत. मग जो विरक्त असतो त्याला काही शस्त्रांची गरज असते का? एखादा विरक्त आहे तो सोबत तलवार ठेवेल का? हत्यार ठेवेल का? नाही, तो विरक्तच आहे ना. पण या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी आयुधे दिसतात. याला कारण काय? ही दत्तात्रेय प्रभूंची म्हणाले एक प्रकारची विलक्षणता सांगितलेली आहे. जसं गोपालकृष्णांनी लहानपणीच काय दाखवलं? मुखामध्ये विश्वरूप दाखवलं. ही परमेश्वराची विलक्षणता आहे. नियम आहे का तो? नाही. ही सांगितली विलक्षणता म्हणजे वेगळेपणा, परमेश्वर स्वीकार करतात. त्याचप्रमाणे दत्तात्रेय प्रभूंकडे जे शंखचक्र गदा आहे, ही जी गदा सांगितली हे म्हणजे धैर्य. शंख म्हणजे पवित्र. शंखातून पवित्र नाद तयार होतो. म्हणून आमच्या मंदिरामध्ये एक पद्धत आहे शंख वाजवण्याची,
किंवा युद्धाच्या प्रसंगी पद्धत काय होती, शंखनाद झाला की युद्धाची तयारी झाली असं ती ओळखण होती. किंवा शुभ कार्यामध्ये जर राजे लोक जिंकून आले तर त्या नगरीमध्ये शंख वाजवल्या जायचे. का तर एक पवित्र नाद तो आहे. शंख म्हणजे ध्वनीचा नाद, शंख म्हणजे कंठातून येणारा नाद, म्हणून त्याला शंख धारण केलं. त्याचप्रमाणे जे चक्र आहे ते चक्र कसं आहे, सुदर्शन चक्र, ज्ञान चक्र, गती चक्र, काल चक्र, हे कुणाच्या हातामध्ये आहे, परमेश्वराच्या हातामध्ये आहे. काल चक्र म्हणजे काय, नेमकं कधी चक्र फिरल सांगते तर का या युगाचं. आता कोविड आला, एकदम कालचक्र फिरलं की नाही, अनेकांना मरणाच्या दारामध्ये जावं लागलं. परंतु या कोविडच्या काळामध्ये आपण घरी बसून काय केलं, स्मरण केलं, निरूपण श्रवण केलं. जे घरामध्ये थांबले ते वाचले की नाही, ज्यांनी नियमाचं पालन केलं ते वाचले की नाही. म्हणजे कोरोनाने तुम्हाला काय शिकवलं, नियमामध्ये राहा. कधी काही तुमचं फिरू शकल हे सांगता येतं नाही. आणि म्हणून ज्ञान चक्र, सृष्टी चक्र ज्यांच्या हातामध्ये आहे तो कोण, चक्रधारी. त्याला कोण म्हणतात, चक्रवर्ती असं म्हणतात. चक्रवर्ती कुणाला म्हटलं, गोपाल कृष्णांना चक्रवर्ती असं म्हटलेलं आहे. परमेश्वर अवतार कोणी असो तो कोण आहे, चक्रवर्ती आहे. ज्ञान चक्र, शक्ती चक्र धरले म्हणून चक्रधर. आणि या सृष्टीमध्ये राहत असताना आमचं चक्र फिरू नये म्हणून काय पाहिजे, आपल्याकडे नाम पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे. गदा जे आहे ते वजनदार शस्त्र आहे, परंतु या ठिकाणी गदा जी सांगितली, गदा म्हणजे धैर्य. गदा काय सांगितली, धैर्याचं प्रतीक सांगितलं, म्हणून गदा धारण केली. दत्तात्रय प्रभू काय सांगतात आपल्याला, जर तुझ्या जीवनामध्ये काही संकट आले तर काय कर, धैर्य धारण कर. म्हणून दत्तात्रय प्रभूंना पृथ्वीला गुरु केलं. का गुरु केलं, पृथ्वीकडे धैर्य हा गुण आहे. म्हणजे आपण किती विहिरी खोदतो, किती बोरवेल पाडतो, धैर्य सोडलं का तिने बिचारीनी, ते आपल्या जागेवर स्थिर आहे. तसं म्हणाले, एखाद्या साधकावर काही विघ्न आलं किंवा ईश्वरीचा नामधारक आहे त्याच्यावर जर काही विघ्न आलं तर त्याने काय करावं, धैर्याने त्या गोष्टींचा, त्या विघ्नांचा सामना करावा. जसं आम्ही पाहतो की स्मृतीस्थळामध्ये, आमच्या इतिहासामध्ये आमच्या सुद्धा पंथावर यवनांचं विघ्न आलं की नाही. मुस्लिम लोकांनी धाडी टाकल्या, मंदिरं उद्ध्वस्त केले, आमच्याही साधू संतांना त्रास झाला. धैर्य सोडलं का, कुठेतरी जुन्नरकडे गेले, सत्रसिंगाकडे गेले, झाला का त्रास, त्रास झालाच की. धैर्य सोडलं का, नाही सोडलं. जरी दुष्काळ पडला आम्हाला पण त्रास सहन करावा लागतोच की नाही. जसं कोविडच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या घरी बसलो, आम्ही आमच्या आश्रमामध्ये बसलो, पण सगळ्यांनी काय केलं, आपण धैर्याने सामना केला. म्हणून धैर्य सांगितलं. हेरी बिगारी काही जरी म्हणजे चोरी काही जरी धाड आली तरी साधकाने काय सांगितलं, धैर्य सोडू नये. आमच्या स्वामींनी दृष्टांत दिला माकोड्याचा. माकोडा असे तो आपले जीवन पाहे. मुंगळा असतो, मुंगळा, त्याचं जीवन काय असतं, माणसाचं रक्त हे मुंगळ्याचं जीवन असतं. जर का तो एखाद्या गोळीच्या ढेपीला चिकटला, सोडतो का लवकर, तो नाही सोडत. तसा तो जर मुंगळा जर आपल्या मांडीला चिकटला, सोडतो का लवकर, तो नाही सोडत. तो आपलं रक्त पिल, तुम्ही त्याला तोडून काढा, त्याचं तोंड पुढे असतं, धड कुठे असतं, पाठीमाग असतं, पण सोडतो का, तो नाही सोडत. तसं म्हणाले, साधकावर किती जरी विघ्न आलं तर या साधकाने आपलं धैर्य सोडू नये. आमची वाचा सुंदर बोललाय सा होती, दिसायला सुंदर होती, हिच्या पाठीमागे यौवन लागले
आणि सांगतात की आमच्या या सुंदर बोलायचं कुठे उडी टाकली, विहिरीमध्ये उडी टाकली. धर्मभंग दिला का तिने? सगळ्या गोष्टींचा सामना तुम्हाला धैर्याने करता आला पाहिजे. आपण तर उपदेश फार लवकर घेतो आणि घेतल्यानंतर जर आमच्या काही मनाविरुद्ध झालं तर आपण काय करतो? लगेच देवता भक्तीकडे जातो. काय विचार करतो आपण? बरीच वर्ष गेली, बरेच काळ गेला, या ठिकाणी आपलं काही देवाने भलं केलं नाही म्हणाले, आणि आपण काय करतो? मग देवता भक्तीचा अवलंब करतो. किंवा कोणी काही चुकीच्या माणसाने सांगितलं तर आपण काय करतो? एखाद्या विकल्पाला आपण बरोबर आपण धर्मांतर करतो, वेशांतर करतो. काय म्हणतो? धैर्य आहे का तुमचं जागेवर? उपदेश घ्यायचा असेल तरी धैर्य पाहिजे. अनुसरण जरी घ्यायचं असेल तरी काय पाहिजे? धैर्य पाहिजे. देवाने आम्हाला सांगितलं जग तुम्हाला बोलेल. कोण बोलेल? जग तुम्हाला बोलेल. तरी साधकाने काय करावं म्हणाले? सासुरवास सहन करावा. ज्याप्रमाणे एखादी स्त्री असते, एखादी स्त्री आपल्या सासरी जाते आणि गेल्यानंतर काय करते? 7 सासरचे 5 माहेरचे सासुरवास म्हणजे बोलणे सहन करते की नाही? तेव्हा ती सुनाची सासू होते. फुकट सासू होतं का कोणी? झाला का तुम्ही फुकट सासा? तुम्हालाही तुमच्या सासूचे बोलणे खावे लागले, तिचं मन धारण करावं लागलं, तेव्हा तुम्ही काय झाला? सासू झालात. तसं देवाने सांगितलं जगाचा सासुरवास हवा की ज्याला मला प्राप्त करायचंय त्याला काय करायला सांगितलं? जगाचा सासुरवास सहन करावा लागतो. लोक म्हणतात मानभावांचं बरं आहे, साधूंचं बरं आहे, कुठलं टेन्शन नाही, काम करायचं नाही. काय म्हणतो आपण? बरं आहे. इथे येऊन बघा, मग तुम्हालाही समजेल कसं काय राहतं ते. साधू होणं म्हणजे काही प्रकारचं अग्नी. इथे बसल्यानंतर हे धारण केल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा संयम त्याला करावा लागतो. जर कोणी म्हटलं तुम्ही भिकारी आहे, आम्हाला त्याला गरम होतं का त्याच्यावर? हो बाबा, मी देवासाठी काय झालो? भिकारी झालो. देवासाठी कोण आहोत आम्ही? भिकारी झालेलो आहोत. एक भिकारी कसा आहे? पोटासाठी झाला तिकडचा, पण हा भिकारी कसा आहे? देवासाठी झाला. बाई तुम्ही राजकुमार की, आम्ही कोण आहोत? देवाचे राजकुमार आहोत. तर राजा सुद्धा काय झाला? देवाचं त्याला भिकारी भिक्षा घेऊन त्याला मागायला सांगितलं की नाही झोळी? आलो देवा तुझ्या दरबारी रे, तुझा होनिया भिकारी. आलो देवा तुझ्या दरबारी रे, तुझा होनिया भिकारी. नाही नाही देहाची मलास, तुझा लागलांतरी ध्यास. तुझ्या नामाची वाजवीन भेरी रे, तुझा होनिया भिकारी. वाड भिक्षा लागली मला भूक, तुझ्या प्रेमाची देई मला सुख. तुझ्या वांचोनी कोण मला तारी रे, तुझा होनिया भिकारी. आलो देवा तुझ्या दरबारी रे, तुझा होनिया भिकारी. भिक्षा कोणती वाडा म्हणाले? तुझ्या प्रेमाची भिक्षा मला पाहिजे. भिक्षा का बरं साधकाला मागायला सांगितली? इथे ना तिथे, तिथे कुठे ना कुठेतरी मला परमेश्वर भेटेल. या भिक्षेच्या माध्यमातून म्हणाले साधक काय करतो आहे? शोध घेतो आहे. म्हणून साधकाला भिकारी व्हायला सांगितलं. म्हणून भिक्षा मागताना धैर्य फार महत्वाचं. देवाशी अनुसरताना धैर्य फार महत्वाचं आहे. आणि दत्तात्रेय प्रभूंनी हे जे गदा जे शास्त्र आहे ते गदा शास्त्र आम्हाला सांगितलं की बाबांनो, जीवनामध्ये धैर्य ठेवा, हुताविळपणा करू नका. जर तुम्ही मानव संप्रदायाचा उपदेश घेतला आहे ना, तर देवावर विश्वास ठेवा.
कुठल्याही गंडा दोरा तंत्र मंत्र भावांच्या पाठीमागे पळू नका, चमत्काराच्या पाठीमागे पळू नका. जर देव आमच्या घरी आहे, विशेष आमच्या घरी आहे, तर आम्हाला लक्ष्म्या मांडण्याची गरज आहे का? अरे विचार करा ना, ती लक्ष्मी जी तुम्ही मांडता ना, ती कुठे शरण गेली? दत्तात्रय प्रभूंना शरण जाते ना ती महादेव पार्वती सावित्री, कुठे शरण गेली? दत्तात्रय प्रभूंना शरण गेली. मग काय तुम्ही उपदेश लक्ष्म्या मांडता? जिथे ब्रह्मा विष्णू महादेव लक्ष्मी दत्तात्रय प्रभूंना शरण जातात, उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. मानव संप्रदाय कधीही बिनबोडाचं बोलत नाही. जिथे जीव देवता, अरे जीवच काय म्हणाले, जिथे देवता शरण गेली. काल लक्ष्मी शरण गेली, पाहिलं की नाही? कुठे कुठे शरण गेली? किती मुलं पळवली त्या ब्राह्मणाची? मुलं घेऊन गेलती ना लक्ष्मीवर, गेले ना शरण. मग आपण सुद्धा अनन्य भावाने देवाला शरण गेलं पाहिजे. जरी काही आमच्यावर आघात विघात संकट आली, तरी मात्र आपली गाठी आपण नाही सोडली पाहिजे. म्हणून चमत्काराच्या पाठीमागे पळू नका, चमत्काराला नमस्कार करू नका. इतर ठिकाणी कसं आहे, काय गर्दी दिसली की चमत्कार, लगेच हा पण येण्यासारखा पळाला. आपलं काम कसं माहिती का, मेंढरासारखं काम आहे. आणि बायांचं काम कसं असतं, मेंढरासारखं असतं. एक मेंढरू पळालं लगेच त्याच्या पाठी बाकीचे पळतात. तसं एखाद्या बाईला कोणतरी काही चुकीचं सांगितलं, ती काय म्हणते, हो हो ही गोष्ट काय आहे, बरोबर आहे. कारण पुरुष घरामध्ये ठिकाण्यावर नसतात. असतात का ठिकाण्यावर? ते बाहेर पळत असतात. ठिकाणावर कोण असतात? महिला वर्ग असतो. म्हणजे हिला जर कोणी काही जर पिन मारून दिली, हे पण काय करते चुकीच्या मार्गाने पळते. मग कोणा तरी महाराज उपास करल, तपास करल, असते उपदेशी. म्हणून गुण तुम्हाला मला सांगायचा आहे, धैर्य जो गुण आहे, आपण कितीही विघ्न आले तरी आपण धैर्य सोडायचं नाही. या वर्षी पाऊस नाही पडला मग का विहिरीमध्ये उड्या मारायच्या का शेतकऱ्यांनी? पण मारतात. धैर्य सोडायचं नाही. एखाद्या मुलाचा प्रेमभंग झाला नाही, जिच्यावर प्रेम केलं पोरगी भेटली, मग काय त्याने आत्महत्या करायची का? अरे एक जाऊ दे, दुसरी भेटेल ना तुला, धैर्य ठेव. पण आजकालची पिढी फिल्म पाहतात, तो काहीतरी हिरो करतो, त्याला पैसे भेटतात. बावळटा, तुला काय भेटणार? सत्यानाश होईल ना तुझा विहिरीमध्ये उडी मारली तर. प्रेमीच्या म्हणजे मुलीच्या प्रेमात जर वेडा झाला, तुझं दारू पिणे विष पिलं. काही काही लोक म्हणतात, का बरं दारू पितो रे? म्हणे बाबा टेन्शन आलं. म्हटलं की दारू का बरं पितो ना? म्हटलं ते पिक्चर मध्ये दाखवतात ना, टेन्शन आलं की तो काय करतो, हिरो दारू पितो. अरे वेड्यांनो, त्याला दारू पिण्याचे पैसे भेटतात, तुम्हाला काय भेटतं? ढेकळं. तुम्ही घर सत्यानाश करता. तुमच्या व्यसनाने सगळा प्रपंच काय होऊन जातो? उद्ध्वस्त होऊन जातात. व्यसनाने प्रपंच उद्ध्वस्त झाली, व्यसनाने घरदार बरबाद झाली, व्यसनांनी मुलींची चांगल्या चांगल्या वाट लागली की नाही? वाट यांची 40 लाख हुंडा दिला, नवरा कुठे दुसऱ्या बाईच्या प्रेमामध्ये पडला, पोरीची वाट लागली की नाही चांगल्या? किंवा 50 लाख हुंडा दिला, नंतर समजलं या पुरुषाचं कुठेतरी अफेअर होतं, पोरीने आत्महत्या केली, वाट लागली की नाही? म्हणजे प्रपंचामध्ये आमच्या वाटा लागत असतात. आणि म्हणून धार्मिकता फार महत्वाची आहे. आपल्या मुली उपदेशी घरामध्ये देत असताना त्या मुलाची प्रॉपर्टी कमी बघा, परंतु धर्म आहे का ते बघा. होईल का तुमचा गोंधळ? पण तुम्हाला लय हुटूट सुटलेली असते, उतावळेपणा असतो. घर चांगलं आलं, घर चांगलं आलं, घर चांगलं आलं. एका बाईने मला फोन केला, म्हटले बाबा आमच्या मुलीचं बिनसलं. मग आता म्हटलं काय करू मग सांग. म्हणे काहीतरी देवाला सांगा. म्हटलं मी सांगण्यापेक्षा तूच सांग ना, देव सर्वच नाही ना.
मग तिला विचारलं, का ग तुझी एवढी चांगली सुंदर मुलगी, ग्रुपमध्ये बाई आहे आमच्या, ती मुलगी पण ग्रुपमध्ये आहे माझ्या, मी फोटो बघितला त्या मुली, एवढी सुंदर मुलगी, ती शिकलेली पोरगी, पण बापाने काय केलं, दुसऱ्यावर विश्वास ठेवला, स्वतः नाही बघितलं ते काय आहे काय नाही आहे. एक उपदेशी स्थळ आलं होतं, त्याने ते नाकारलं. का तर म्हटले मुलाला शेती नाही, प्रॉपर्टी कमी आहे. आणि मग याने काय बघितली, फक्त प्रॉपर्टी बघितली. जेव्हा मुलगी आतमध्ये घुसली, महिन्यानंतर तिला सगळं कळालं नेमकं काय इथं गोंधळ प्रकार आहे. आणि मुलगी आता घरी थांबली, दुसरं लग्न करण्याच्या मार्गावर आहेत. कोणी केला गोंधळ? आई बापांनी केला. म्हणून जो उपदेशी वर्ग आहे, त्या उपदेशी वर्गाने कमीत कमी आपल्या उपदेशी मुली बघा, जरी तुमचं नातेवाईक अन्य असतील, कमीत कमी ते वारकरी आहेत का हे तरी बघा. आणि तुमची मुलगी देताना काय करा, विचार करा. हा प्रश्न माझ्याकडे आला, त्याचं तुम्हाला उत्तर मी देतो. म्हणून आपल्या मुलींना उपदेश दिला पाहिजे. काल त्या बाबांनी सांगितलं, परंतु जेव्हा तुमचा असा गोंधळ होतो, जरी तुमची मुलगी अन्य घरामध्ये जरी गेली, जर तिच्यामध्ये धमक असेल ना धमक, तर ती पोरगी काय करेल, जी अन्य घर ते बरोबर उपदेशी करून टाकेल. असे काही आमच्या ग्रुपमध्ये महिला आहेत, स्त्रिया आहेत, अन्य घरामध्ये गेल्या, घराच्या घर उपदेशी केले. फक्त काय पाहिजे, तुमचं धैर्य पाहिजे. नाहीतर आपणच मग खुसपट काढतो, बाबा आधीच नको उपदेश, न जाणं उद्या घर कसं भेटेल, पोरग कसं भेटेल. तू धैर्य ठेव, चिंतन कर, तुला पोरग चांगलंच भेटेल. जरी नाही चांगलं भेटलं, तुझे धमक असेल ना, तू त्याला वटणीवर बरोबर आणू शकते. बाईने जर ठरवलं ना, ती काही पण करू शकते. आजकाल आम्ही पाहतो की ज्या धर्मवान स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांनी उत्तम प्रकारे आपला धर्म पुढे चालवला. कशाने? त्यांनी धैर्य ठेवलं. असा प्रसंग जीवनामध्ये येतो. म्हणून फक्त काय पाहिजे, धैर्य पाहिजे. म्हणून आमच्या दत्तात्रेय प्रभूंनी धैर्य धारण करायला सांगितलं. लक्षामध्ये ठेवा, तुमची मुलगी 12 वर्ष झाल्यानंतर आपण तिला गुरुमंत्र दिला पाहिजे. आपला मुलगाही 12 वर्ष झाल्यानंतर आपण त्याला काय दिला पाहिजे, गुरुमंत्र म्हणजे उपदेश दिला पाहिजे. हा भ्रम तुम्ही डोक्यामधला काढून टाका. त्यांना पुढे कसं काय भेटेल ते, तिच्या ती धैर्यवान असेल ना, तिची गाठी कुणी काढून घेणार का, तिचं नाम कुणी काढून घेणार का, नाही घेणार. म्हणून आपल्या मुलीला आपण हे आश्रय दिलं पाहिजे. तुम्ही काय करता, सोनं देता, गाडी देता, हुंडा देता, परंतु धर्म तुम्हाला तिला कधी तुम्ही देणार. म्हणून देत असताना बाकी सगळं द्या, परंतु तिच्या गळ्यामध्ये ना गाठी द्या. म्हणजे काय द्या, तिला उपदेश द्या. अलंकार किती पण घाला, सोनं किती पण घाला, पण आपल्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये काय पाहिजे, गाठी पाहिजे. ना हातामध्ये काय पाहिजे, मनगटी पाहिजे. किती सोन्याच्या बांगड्या घाला, 5-5, 10-10 अंगठ्या घाला की बोटामध्ये, आम्ही कुठं नाही म्हणतो तुम्हाला, परंतु एक गाठी पण आपल्या मनगटामध्ये पाहिजे. का तर ती माझ्या देवा धर्माची, पंथाची माझ्या काय आहे, ती ओळख आहे. म्हणून आपली मुलगी देत असताना जगामध्ये काय दिली पाहिजे, आपण एक प्रकारची गाठीही दिली पाहिजे. तेच तिचं खरं मंगळसूत्र असतं. हे सूत्र काय असतं, पवित्र असतं. ते मंगळ होतं का? अरे प्रपंच अमंगळ आहे, तो पवित्र कसा होणार आहे का? त्याला फक्त नाव दिलं मंगळसूत्र. मग जर मंगळसूत्र, मग तुमचे घटस्फोट का बरं होतात महिन्यामध्ये, वर्षामध्ये? मंगल म्हणताय ना तुम्ही त्याला. प्रपंच अमंगल आहे आणि परमेश्वर धर्म हा मंगल आहे. म्हणून प्रत्येक बाईने, प्रत्येक मुलीने, उपदेशी असेल, उपदेशी घरामधली असेल, तर तिने, पुरुषांनी सुद्धा आपल्या गळ्यामध्ये काय पाहिजे, गाठी पाहिजे. आणि हेच खरा काय सांगितलं, तुमचा अलंकार आहे. अरे जर कधी तुम्हाला अडचण आली ना, आपण काय करू, पटकन गाठी करू आणि स्मरण करत बसू. अंगठ्या घालून होणार का काही आपलं? एखाद्याच्या गळ्यामध्ये लॉकेट आहे, किती 50,000च, स्मरण करू शकतो का लॉकेट आणि तो?
काय काढावं लागेल तुम्हाला? गाठीच काढावी लागेल, देवाचा धावा तुम्हाला करावा लागेल. आणि म्हणून या ठिकाणी जो मुद्दा चालला की प्रपंचामध्ये जीवन वावरत असताना धैर्य ठेवा. ज्याने धैर्याने वाटचाल केली तोच काय करतो? आपल्या जीवनाचा गड तो जीवन प्रपंच असो की परमार्थ दोन्ही ठिकाणी धैर्य फार आहे. देवाने पण आम्हाला काय सांगितलं? अनुसरल्यानंतर धैर्य धारण करायला सांगितलं. का आम्ही म्हणायचं का देवा मला देव झाला पाहिजे, मला देव झाला पाहिजे, कपाळाला खडका मारून चालतील का? कोणी म्हटलं मला देव झाला पाहिजे, घेतला दगड डोक्याला आपटला जोरा जोरात देव होईल का? जया परी व्हावा तयाची परी होईल की. आणि म्हणून अधीरता कमी करा, धैर्य ठेवा. परमेश्वर तुम्हाला तुमची वेळ आली की तुम्हाला बरोबर ते देईल. म्हणून आमच्या दत्तात्रय प्रभूंनी काय धारण केलं म्हणाले? गदा हे आयुध धारण केलं. त्याचप्रमाणे आपल्याला काही अंगरोग असेल, काही व्याधी असेल, त्याचंही कर्मक्षालन करण्यासाठी काय असावं लागतं? धैर्य असावं लागतं. एखादी बिमारी तुम्हाला झाली, लवकर ती जाईल का? नाही जाणार. तसं एखादी इडापिडा आम्हाला लागली, त्याचा आम्हाला क्षालन करायचं, आम्हाला नाश करायचा. एखाद्याला भूतबाधा लागला, तो नासायचा आहे, बाधा नाश करायचा आहे त्याचा. त्यासाठी सुद्धा म्हणाले काय करावं लागेल? धैर्य हे शस्त्र तुम्हाला धारण करावं लागेल. तुम्ही व्याधी खूप जुनी जोडलेली असते, जुनाट रोग असतो. आपल्याला काय वाटतं? एका महिन्यात तो निघून गेला पाहिजे, चालेल का? अरे लोकांना वर्षभर राहावं लागतं. 12 वर्ष गेले त्यांची स्थानाजवळ, तेव्हा ते कुठे नीट झाले. म्हणून धैर्य धारण करावं लागेल. दत्तात्रय प्रभूंचं अमोघ दर्शन म्हणाले हीच खरी अर्थाने गदा सांगितली. म्हणजे काय? अमोघ दर्शन सांगितलं. दत्तात्रय प्रभूंचं दर्शन जे आहे ते कुणाला होतं म्हणाले? धीरस्तत्र नवयती. ज्याने धीर धरला त्याला दत्तात्रय प्रभूंचं काय होतं म्हणाले? दर्शन होतं. आपण काल बघितलं चक्रपाणी महाराजांना व्याघ्रवेशामध्ये शक्तीचा स्वीकार दिला. बाकीचे लोक काय झाले? वाघ म्हणून पळाले. काय म्हणून पळाले? वाघ म्हणून पळाले. जर ते त्यांनी धीर धरला असता त्या ठिकाणी त्यांनाही सुद्धा म्हणाले दत्तात्रय प्रभूंचं काय झालं असतं? दर्शन झालं असतं. पुढे सांगतात की कार्तिवीर नावाचा राजा होता आणि या कार्तिवीर राजाला हाताची बोटं नव्हती, याला कुष्ठरोग झालेला होता. सगळीकडे फिरला, सगळीकडे उपाय केले, सगळे वैद्यवाणी केले, शेवटी थकला. आणि मग त्याला कोणतरी सांगितलं, हे राजन तू ना सह्याद्री पर्वतासी जा, तिथे दत्तात्रय प्रभूंची आराधना कर आणि केल्यानंतर तुला दत्तात्रय प्रभू काय होतील म्हणाले? प्रसन्न होतील. पण काय कर म्हटले? पहिली आराधना कर. तुम्हाला आराधना केल्याशिवाय, तुम्हाला काही केल्याशिवाय तुम्हाला फुकटचं काही तर भेटणार नाही. जमीन असते, जमीन तिला पहिलं स्वच्छ आणि शुद्ध करावं लागतं, साफ करावं लागतं. नंतर त्या जमिनीमध्ये दाना पेरावा लागतो. 100 दाणे तुम्हाला जमीन देते, पण कधी? तर तुम्ही जमीन साफ स्वच्छ केली तर. आणि मग हा जो कार्तवीर्य म्हणजे सहस्रार्जुन पायी कापडे बांधले हिंडिन्यला कुठे आला? सह्याद्री पर्वतावर आला. आणि आल्यानंतर दत्तात्रय प्रभूंना सकाळी स्नान झालेलं होतं. स्नान झाल्यानंतर तिथे कुणी काही सेवा वाटून घेतलेल्या होत्या. सकाळची वेळ, प्रत्येक जण काही ना काही सेवा करण्यामध्ये गुंग होता. जसं तुम्ही या यज्ञ कार्यामध्ये ज्यांनी सेवा केली, कोणी स्वयंपाक केला,
कोणी वाढण्याचं काम केलं, कोणी पाणी देण्याचं काम केलं, कोणी झाडण्याचं काम केलं. ही काय एक प्रकारची सेवा आहे. जर तुम्ही फक्त म्हणाले आम्ही कार्यक्रमात जाऊ आणि जेवण करून घरी निघून जाऊ, तर काय लागेल तुम्हाला? दोष लागेल. म्हणजे आपण काय गेलो कारण फुकटचं खाऊन निघून घरी गेलो, सेवा केली का तिथं? तुम्ही म्हणसाल बाबा आम्ही वर्गणी दिली की, मग वर्गणी प्रकार वेगळा आहे, ते तुमचं दान आहे. असं समजायचं ना की आम्ही दाऊद बाबांना दान दिलं म्हणजे आम्हाला काय करायची गरज नाहीये. तुम्हाला माहिती आहे का आमच्या परंपरेमध्ये ज्याची पंगत त्यांनी स्वयंपाक करावा, त्याने खाऊ घालावं, त्याचप्रमाणे तिथले जे काही भांडे कुंडे असतील ते साफ स्वच्छ करावे आणि मग निघून त्याने काय करावं? आपल्या घरी जावं. तेव्हाच त्याला खऱ्या अर्थानं लाभ भेटतो. असा एक नियम सांगितला. परंतु तुम्हाला द्रव्याचा तुम्हाला लाभ भेटणार की तुम्ही द्रव्य दिलं तुम्हाला लाभ भेटणार, परंतु सेवेचं मूल्य तुम्हाला मी सांगतो. असं समजायचं नाही की आपण फक्त यज्ञ कार्यामध्ये आपण फक्त वर्गणी दिली आपलं काम संपलं, किंवा आपण फक्त भोजनालाच जायचं, निरूपणाची गरज नाही असं काही समजायची गरज. निरूपण तेवढं महत्वाचं आहे. अन्न काय करतं? फक्त पोटाची भूक शमवतं. ज्ञान काय करतं? आत्म्याची भूक शमवतं. जसं तुम्हाला पोटाला अन्नाची गरज आहे तसं आपल्या आत्म्याला काय गरज आहे? ज्ञानाची गरज आहे. हा कार्तवीर्य राजा दत्तात्रय प्रभूंकडे गेला. कोणी काही सेवा वाटून घेतलेली होती. आणि मग या कार्तवीर्याने सुद्धा एक सेवा घेतली. काय सेवा घेतली? दत्तात्रय प्रभूंचं स्नान झाल्यानंतर दत्तात्रय प्रभूंचे जे केस दिगंबर वेश होता ना, त्यांचा दिगंबर वेश होता, ज्या जटा आहेत त्या सुंकवण्याचं काम या कार्तवीर्याने घेतलं. बघा, माणसाला लहान होता आलं पाहिजे. आपण लहान होतो का? आपण लहान नाही होत. जर जीवनामध्ये काही प्राप्त करायचंय तुम्हाला लहान व्हावं लागेल. मीपणा अहंकार बाजूला ठेवावा लागेल. हा कार्तवीर्य राजा एका मोठ्या नगरीचा राजा, पण त्याने काय सेवा घेतली? हातामध्ये विस्तू घेऊन दत्तात्रय प्रभूंच्या म्हणजे धुपटणं घ्यायचा आणि ती शुल्लक सेवा करायचा. कोण? कार्तवीर्य. बरेच दिवस गेले, बरेच वर्ष गेले. एक दिवस धुपटणच गायब झालं. कोणाचं? त्या राजाचं. ज्या दत्तात्रय प्रभूंची सेवा तो करत होता, देव सुद्धा तुमची कधी परीक्षा घेतो हे लक्षामध्ये ठेवा. आणि मग देवाने याची परीक्षा पाहण्याचं ठरवलं. आणि एक दिवस धुपटणं गायब झालं. आणि मग याला वाटलं 100 दिवसाची केलेली सेवा जर का मी आज केली नाही तर माझी सेवा काय होईल? वायाला जाईल. आणि मग या कार्तवीर्य राजाने हातामध्ये विंगळ घेतले. काय विंगळ म्हणजे काय? विस्तू घेतला. कुठे घेतला? हातामध्ये घेतला आणि दत्तात्रय प्रभूंच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. दत्तात्रय प्रभूंचं तोंड समोर होतं. हा पाठीमागे गेला. कोण? कार्तवीर्य. आणि गेल्यानंतर लीला लक्षपूर्वक ऐका बरं का. उद्या मी प्रश्न विचारता. लीला महत्वपूर्ण आहे. थोड्याच वेळामध्ये 10 मिनिटं माझे बाकी आहेत. मध्यान्ह काळ झाला, दत्त दिगंबर आला. या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंना आपल्या सर्वांना आव्हान करायचे. म्हणून मन स्थिर करा. माझ्याकडे बघा. मन चिलबिचल करू नका. 15 मिनिटं राहिलेत. आणि मग हा कार्तवीर्य राजा विस्तू घेऊन पाठीमागे गेला आणि त्याच्या चमडीचा करपट वास आला. दत्तात्रय महाराज म्हणतात की अरे राजा, सांडी टाकून दे ही काय करतोस म्हणे तू. त्याने सांगितलं, देवा 100 दिवसापासून मी तुमची सेवा करतो आहे. आज जर मी ही सेवा केली नसती तर काय झालं असतं? माझा मनोरथ तसाच राहून गेला असता. देव म्हणाले, राजन मी तुझ्यावर प्रसन्न झालो, माग तुला काय पाहिजे. त्याने सांगितलं, देवा
माझ्याकडे संपत्ती भरपूर आहे, काही मला कमी नाहीये, परंतु हाताची मला काय पाहिजे, 10 बोट, 2 हात मला काय पाहिजे, चांगले पाहिजे. देवाने सांगितलं, 2 हात काय मागतोस राजन, तुला 1000 भुजा प्राप्त होतील. काय मागितलं, फक्त देवाला 10 बोट मागे 2 हात मागितले, पण देवाने काय सांगितलं, 1000 भुजा प्राप्त होतील. वलयंकित पृथ्वीचा राजा होशील आणि जानोनी लोकांचे मनोरथ पुरवशील. मागितलं कमी, दिलं भरपूर. परंतु राजाला सांगितले, राजन तुला धैर्य ठेवावं लागेल. ब्राह्मण हत्या, श्री हत्या आणि गो हत्या, 3 हत्या तुझ्याकडून झाल्या नाही पाहिजे. आपण म्हणत नाही का धूप दाखवताना, सहस्रार्जुन कराने धूप घेसी ऋषीश्वरा, हेची कर्म घडो देवा, दत्त राजा जगद्गुरु, दत्त राजा जगद्गुरु. सहस्रार्जुन कराने धूप घेसी ऋषीश्वरा. हे देवा, आपण सुद्धा देवाला धूप दाखवताना काय म्हणायचं, हेची कर्म घडो देवा. हेची कर्म घडो म्हणजे तुझी सेवा मला घडावी, हे कर्म मला घडलं पाहिजे. देव तुम्हाला देणारच आहे की, किंवा जो काही तुमचा मनोरथ आहे देव तुमचं पूर्ण करणार. परंतु या ज्याप्रमाणे कार्तवीर्य राजाला सेवा घडली आणि हे देव दत्तात्रेय महाराज ज्याप्रमाणे तुम्ही कार्तवीर्याचा मनोरथ पूर्ण केला, तसा माझाही मनोरथ पूर्ण करावा, अशी आपण काय केली पाहिजे, देवाला प्रार्थना केली पाहिजे. मनोरथ 2 आहेत, एक आहे सकाम, दुसरा आहे निष्काम. जर देवाने तुमचा दुष्टपर मनोरथ पूर्ण केला, तुम्ही काय मागितलं पाहिजे देवाला, अदृष्टपर मागितलं पाहिजे. काय मागितलं पाहिजे अदृष्टपर, की हे देवा मला ज्ञानाचा अधिकार वाढवू द्या, हे देवा मला अनुसरणाचा अधिकार मला लवकर घडवू द्या, हे देवा दत्तात्रेय महाराजा एखादी ज्ञानी निरूपक आहे, त्याचा योग माझ्या जीवनामध्ये लवकर काय झाला पाहिजे, आला पाहिजे. जो दुष्टपर मागेल, पण ज्याला काहीच गरज नाही कुठली मागायची, तो काय करेल म्हणाले, त्याने अदृष्टपर मागावं. आणि म्हणून धैर्य राजाला ठेवता आलं का, नाही ठेवता आलं. त्याचप्रमाणे ते धैर्य कोणतं नाही ठेवता आलं, आपण ती कथा उद्या मोठी पाहूया. परंतु कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही काय करा, धीरता ठेवा, धैर्यता ठेवा. जो धैर्याने संयमाने धर्म पुढे चालवतो, तो काय करतो, आपला विकास करत असतो. आमच्या स्वामींनी सांगितलं की नाही, न भियाहो साधेव, तुम्हावर काय करी जेल, वर पडते आकाश धरी जेल. केवढा अभय दिला आपल्याला, फक्त काय कर, धैर्य ठेवा. जर आपला नामावर विश्वास नसेल तर आपण काय करू, चुकीच्या मार्गाचा काय करू, आपण अवलंब करू. दत्तात्रेय प्रभूंची गदा म्हणजे धैर्य आहे. याच कार्तवीर्याला दत्तात्रेय प्रभूंनी धैर्य धारण करायला सांगितलं, परंतु याला धैर्य ठेवता आलं नाही. म्हणून काय झालं, याला माझ्यामध्ये हा राजाला जीवनामध्ये काही प्राप्त करता नाही आलं. ते का नाही करता आलं, आपण ते उद्या बघूया. आणि म्हणून या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंनी पाणीपात्र धर्म देवम, पाणीपात्र म्हणजे आपली हात ही भिक्षा मागितली. भिक्षा मागणे सुद्धा म्हणजे एक प्रकारचं समर्पण आहे. भिक्षुकाने भिक्षा मागितल्यानंतर म्हणाले, अहंता जाये नम्रता ये. भिक्षा कोण मागू शकतो, ज्याच्याकडे अहंकार नाहीये, नम्र तो भिक्षा मागू शकतो. याच विनम्रतेने म्हटले विद्येची प्राप्ती होते. जर ज्ञान प्राप्त करायचंय तर काय व्हावं लागतं, विनम्र व्हावं लागतं, धैर्य ठेवावं लागतं.
तुम्हाला माहिती आहे का, मार्गामध्ये गुरुची सेवा करताना ज्ञान प्राप्त कर, जे काही ते गुरुनी सेवा दिली या त्या काय करावं लागतात, सहन करावं लागतात, तेव्हा ती ब्रह्मविद्या प्राप्त होत असते. असं म्हटलं चालेल का? नाही, ते बाबा फार रागवतात आणि ते खूपच नेहमी आम्हाला भांडतात, तर काही राहायला नको, विद्यार्थी घडेल का? आजकाल आमच्या शाळेमधले मुलं का घडत नाहीत? मास्तरनी मारलं, लगेच घरी तक्रार घेऊन आला, आईबापाला सांगितलं की पप्पा मला अमक्या अमक्या मास्तरांनी मारलं, लगे आईबाप सुद्धा लगेच कुठे चालले, त्या शाळेमध्ये जातात त्या मास्तराला भांडतात. भांडतात की नाही? घडेल का तुमचा मुलगा? तुमच्या मुलाला कितीही मारू द्या, परंतु तुमचं धैर्य सुटलं नाही पाहिजे. मार्गामध्ये सुद्धा मार खावा लागतो. चांगल्यासाठी मारलं पाहिजे की नाही? तुम्ही जर काही बिघडले, मुलांना मारावं लागतं की नाही? आणि म्हणून आपला मार कमी झाला, आपला काय झाला, आता फक्त लाड जास्त झाला, आपला मार कमी झाला, म्हणून आपले मुलं काय चालले, बिघडत चाललेत. आणि म्हणून जरी तुमच्या मुलाला शाळेमध्ये मारलं, तर प्रत्येक आई बापाने आपली जागा, आपलं घर सोडलं नाही पाहिजे. त्या मास्तराला सांगा दुप्पट बेदम मार म्हणा, याला काही फरक पडत नाही. पोरग घरी येईल का तक्रार घेऊन तुमच्या? नाही. म्हणून धैर्य गुण जीवनामध्ये ठेवा. जर तुम्ही धैर्य ठेवलं तर तुमचा मुलगा घडेल. जर तुम्ही धैर्य ठेवलं तर तुम्हाला दत्तात्रेय प्रभू भेटतील. जर तुम्ही धैर्य ठेवलं तर तुमचा प्रपंचही चांगला होईल. जर तुम्ही धैर्य ठेवलं तर तुमचा परमार्थही काय होईल, चांगला होईल. हे लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून दत्तात्रेय प्रभूंनी सुदर्शन चक्र, त्याचप्रमाणे गदा हे धारण केलेले आयुधे धैर्यता धारण करायला सांगितली. साधकालाही आपल्या जीवनामध्ये धैर्यता निर्माण करायला सांगितली. आणि म्हणून जर तुम्ही मानभाव संप्रदायामध्ये असाल, धैर्य ठेवा. त्याचप्रमाणे जरी मानभाव संप्रदायामध्ये नसाल, परंतु जीवनामध्ये काय ठेवा, धैर्य ठेवा. निरर्थक बिनकामी आत्महत्येचा विचार करू नका. जर काही तुमच्या मना वेगळं झालं तर असा हत्येचा विचार करू नका. भरपूर मार्ग मोकळे आहेत, मंदिरं मोकळे आहेत, त्या ठिकाणी जा आणि आपलं जे पुढचं जीवन आहे ते काय करा, सुजलाम सुफलाम करा. असं कोणी समजायचं नाही माझं काय आता प्रपंच माझ्याकडून होत नाही किंवा प्रपंच माझ्याकडून काही होत नाहीये, मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घ्यावं. हे नकारात्मक भावना आपली बाजूला करा. अशा प्रकारचा हा संदेश मी कुसळम येथील ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याच्या माध्यमातून देतो. त्याचप्रमाणे देवश्री चक्रधर याही चॅनेलच्या माध्यमातून देतो. आणि माझा पर्सनल ग्रुप आहे अमृत प्रवर्तक. या ग्रुपच्या माध्यमातून दररोज एक लीळा मराठी, त्याचप्रमाणे श्रीमद भगवद्गीता मराठी, त्याचप्रमाणे जे हिंदी भाषिक आहेत त्यांच्यासाठी श्रीमद भगवद्गीता हिंदी निरूपण करतो. त्याही ग्रुपच्या माध्यमातून मी संदेश देतो. बरेच मला म्हटले बाबा तुमची लिंक आमच्यापर्यंत येत नाही. देव चक्रधर ही लिंक तुमच्याकडे येईल. ज्यांना माझ्या ग्रुपला अटॅच व्हायचं आहे, म्हणजे आता हे ऑफलाईन प्रवचन आहे बरं का, माझं ऑनलाईन पण प्रवचन चालतं, म्हणजे ऑडिओ असतात तुमच्याकडे येतात. बरेच लोकांनी माझं दत्तचरित्र श्रवण केलं, दत्त महाभाष्य श्रवण केलं. एक ताई माझ्याकडे आल्या काल मला म्हणाल्या बाबा तुमची लिंक माझ्याकडे येत नाही. म्हटलं तुम्हाला तुमचा नंबर माझ्या ग्रुपला मला जॉईन करावा लागेल, तेव्हा ती लिंक माझी तुमच्याकडे येईल. आणि म्हणून ज्यांना जे अर्थवंत आहेत, ज्यांना खऱ्या ऐकण्याची चाड आहे, त्यांनी 94 052 75 075 या नंबरला कॉल करा, मॅसेज करा. तुम्हाला दररोज लीळा चरित्र, त्या ग्रुपमध्ये भजन, आरती, स्तवन हे तुम्हाला ते श्रवण करायला भेटेल. आणि म्हणून हे धैर्य ठेवा अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी देतो. आणि माझी सेवा या ठिकाणी थांबवतो. झालेली सेवा दत्तात्रेय प्रभूंच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. आणि आदरणीय श्रद्धे बाबांसमोर अधिक वृत्तीचा बसण्याचा दोष झाला, बाबांनाही उदरांतरकरणाने क्षमा मागतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांनी एकदा मुक्त अंतःकरणातून
आपण जय जयकार करायचा आहे. श्री गोपाल, जरा मोठ्याने म्हणा, आता जेवण करायचं 2 मिनिटात. श्री दत्तात्रेय,